स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? तर आज आपण काय पाहणार आहोत? आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे काय? आकाशिक रेकॉर्डचा इतिहास म्हणजे कुठून आलेत ते? वेअर आर दे फाउंड? ते कुठे असतात? आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे नक्की काय आणि ते कुठे असतात? वाय चूज आकाशिक रेकॉर्ड रीडिंग? आकाशिक रेकॉर्ड रीडिंग तुम्ही का म्हणजे का सिलेक्ट करायचंय, का शिकायचंय? म्हणजे खूप साऱ्या मोडॅलिटीज आहेत, तर त्याच्यामध्ये आकाशिक रेकॉर्डच का? पर्सनल डेव्हलपमेंट याद्वारे कशी होते? सेल्फ हिलिंग कसं होतं? आणि काय होतं जेव्हा तुम्ही आकाशिक रेकॉर्ड्स स्पिरिच्युअली ऍक्सेस करता? आणि याच्यामध्ये करिअर करण्याचा म्हणजे संधी आहे का आणि कशी आहे? ठीक आहे. या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण आज घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपण एक सुंदर मेडिटेशन करणार आहोत, हिलिंग मेडिटेशन. मला थोडक्यात माझ्याबद्दल सांगायला आवडेल की मी एक सिव्हिल इंजिनियर आहे बाय एज्युकेशन. मी मुंबईला VJTI टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट जे आहे, वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट, तिथून माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट केलंय. आणि त्यानंतर जवळजवळ 18 वर्ष मी मस्कतमध्ये स्थायिक आहे. तर त्याच्यामुळे करिअर असं काही जास्त मी तिकडे लक्ष नाही दिलं मुलांमुळे. आणि कुठेतरी मला वाटतं की हे कॉलिंग होतं माझं किंवा माझा हाच लाईफ पर्पज असावा. त्यामुळे कदाचित मी त्यात करिअर एवढं इंटरेस्ट नाही घेतला करिअर करायला. आणि असं काही गोष्टी घडल्या ज्यामुळे मला असे प्रश्न पडायला लागले की हे असं का होतं? म्हणजे आपले जर कर्म चांगले आहेत तर आपल्या वाट्याला असे सफरिंग्स का येतात? किंवा जेव्हा जोपर्यंत आपल्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला मृत्यूची भीती किंवा मृत्यूबद्दल एवढं हे नसतं. जेव्हा लोकांचं आपण ऐकतो, पाहतो तेव्हा सहानुभूती वाटते. पण जोपर्यंत ते आपल्या जवळ ती गोष्ट येत नाही ना, तोपर्यंत आपल्याला त्याची एक म्हणतो ना झळ नाही जाणवत. तर असंच काहीसं झालं आणि त्यावेळेला मग मला हे प्रश्न पडले, की मृत्यू म्हणजे शेवट आहे का? मृत्यूनंतर काय आहे? आणि कसं काय आहे सगळं हे एकंदर? आणि जेव्हा असे प्रश्न सतावायला लागले, त्यावेळेला मी त्याची उत्तरं शोधायचा प्रयत्न केला आणि मग मी टेलिपॅथी शिकले. टेलिपॅथीमध्ये मी एनर्जीशी कनेक्ट करायला शिकले. मग एनर्जी लिव्हिंग, नॉन लिव्हिंग कुठलीही असेल. विलासजी, तुम्ही लिहून घ्यायची गरज नाही. मी रेकॉर्डिंग देईन तुम्हाला हवं तर. तुम्ही लक्ष द्या इकडे. ठीक आहे? तर कसं आहे की एनर्जीशी जेव्हा तुम्ही कनेक्ट करायला शिकता तेव्हा तुमच्या लक्षात येतं. आता एनर्जीशी ऍक्च्युली आपण कनेक्ट करतच असतो. म्हणजे मुळातच सगळंच एनर्जीने बनलेलं आहे. एव्हरीथिंग इज एनर्जी. तुम्ही, मी, आपला मोबाईल, आपला टीव्ही सगळ्यामध्ये एनर्जी आहे. आणि तुम्ही जेव्हा टेक्निकली या गोष्टी शिकता ना, त्यावेळेला तुम्हाला लक्षात येतं की हे किती सुंदर आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टींच्या भावना कळतात. अगदी तुमच्या मोबाईलच्या सुद्धा भावना तुम्हाला कळू शकतात. तर त्याच्यानंतर मग मी आकाशिकमध्ये आले, की आकाशिक त्याच्या पुढची स्टेप किंवा किंबहुना मी म्हणेन की आकाशिकच मूळ आहे. अ, जसं म्हणतो ना, एक झाड असतं ज्याच्या फांद्या आहेत, त्याच्या हे आहे, तर आकाशिक हे सगळ्याचं मूळ आहे. तुम्ही आकाशिक शिकलात तर नंतर दुसरं काहीही शिकायची गरज नाही. मग नंतर मी पूर्णपणे आकाशिकमध्येच हे केलं. प्रॅक्टिस करायला सुरुवात केली आणि मग मी नंतर करिअर त्याच्यामध्ये केलं. तर खूप जणांशी आकाशिकच्या आकाशिकमुळे खूप जणांशी संपर्क आला. ॲज म्हणजे हीलर काम करताना मला खरंच आवडतं हे, की लोकांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे खूप सुंदर रीतीने ते सॉल्व्ह करता येतात आपल्याला. आपल्याला माहीतही नसतं. कधी-कधी अशा म्हणजे एवढ्या अशा केसेस केलेल्या आहेत मी, की त्याच्यामध्ये मला खरंच म्हणजे ते करून घेतात. ॲक्चुअली आपले स्पिरिच्युअल गाईड म्हणा किंवा आपले जे पण आपल्याला आपले गाईड असतात, स्पिरिट गाईड, ते आपल्याला याच्यामध्ये एवढं सुंदर मार्गदर्शन देतात आणि हे प्रत्येकाला असतात. प्रत्येक सोलला स्पिरिच्युअल गाईड असतात. फक्त आपल्याला जोपर्यंत कॉन्शियसली ते माहीत नसतं ना, तोपर्यंत आपण अनभिज्ञ असतो त्याविषयी. नाहीतर तुम्ही पाहाल की कितीतरी वेळा असं होतं बघा, की आपण कुठेतरी जात असतो आणि अचानक म्हणजे समजा रस्ता क्रॉस करताना अचानक असं होतं की फ्रॅक्शन ऑफ सेकंडनी
आपण म्हणजे गाडी भरधाव जाते आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंडने आपला ऍक्सिडेंट व्हायचा टळतो किंवा वाचला जातो आणि आपल्याला असं वाटतं अरे चमत्कार झाला. तर तो चमत्कार नसून तिथं तुम्हाला ते स्पिरिच्युअल गाईड्स असतात ना, ते तुम्हाला त्यांनी तुम्हाला थोडक्यात वाचवलेलं असतं किंवा हेल्प केलेली असते. तर अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण कुठेतरी जायचं असतं आणि आपल्याला अचानक वाटतं की नको जायला आणि नंतर कळतं की अरे तिथे म्हणजे नाही गेलो ते बरं झालं. काहीतरी तिथं अनहोनी झाली वगैरे. तर हे सगळे आपल्याला आपले गाईड करायचे. इव्हन स्वप्नांच्या माध्यमातून किती वेळा बघा येणाऱ्या संकटाची चाहूल आपल्याला आपले स्पिरिच्युअल गाईड देत असतात. तर या गोष्टीची जेव्हा आपण कॉन्शियसली कनेक्ट होतो, जेव्हा आकाशिक रेकॉर्ड्स आपण शिकतो, तेव्हा काय होतं? तर आपण आता 3D वर्ल्डमध्ये आहोत आणि आपण 5D शी कनेक्ट करतो. तर त्यामुळे खूप जगणं सोपं होऊन जातं. कारण तुम्हाला प्रत्येक स्टेपला गाईडन्स मिळत जातो. म्हणजे तुम्हाला इन्साइट्स येऊ देत, न येऊ देत. म्हणजे माझे काही असे स्टुडंट्स आहेत ज्यांना व्हिज्युअल्स येत नाहीत. मग त्यांना वाटतं की अरे मला तर इन्साइट नाही येत आहे. बट त्यांना गाईडन्स मिळत असतो. कारण ते आता आकाशिक शिकले तर ते मेडिटेशन थ्रू डिरेक्टली त्यांच्याशी कनेक्ट होतात, त्यांच्या स्पिरिच्युअल गाईडशी आणि प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावर त्यांना कुठल्या ना कुठल्या पद्धतीने गाईडन्स मिळत असतो. तर मग थोडक्यात पाहूयात की आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे काय आहे. आकाशिक रेकॉर्ड्स जाणून घेण्याआधी आकाश म्हणजे काय आहे. तर आकाश हे प्रायमरी एलिमेंट आहे. प्रायमरी एलिमेंट म्हणजे पंचतत्व जे आहे. तुम्हाला पंचतत्व माहित असेल सगळ्यांनाच. आकाश, वायू, जल, अग्नी आणि पृथ्वी, राईट? तर आपलं शरीर सुद्धा या पंचतत्वांनी बनलेलं आहे. सेम आपली सृष्टी, आपलं युनिव्हर्स आहे ते सुद्धा पंचतत्वांनी बनलेलं आहे. म्हणजे आकाश हे त्यातलं मूळ तत्व किंवा प्रायमरी एलिमेंट ज्याला म्हणतात आणि आकाशामधून या बाकी तत्वांची निर्मिती झालेली आहे. आकाशानंतर आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल आणि जलपासून पृथ्वी असं हे अ, या क्रमाने सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे. आपण म्हणतो ना की अशा जर तुम्ही पुराणांमध्ये वगैरे याचा उल्लेख आहे की अशी एकच पृथ्वी नाही, अशा कितीतरी पृथ्वी आहेत. इव्हन सायन्स पण याला मान्यता देते की पॅरलल युनिव्हर्स आहे. तर हे जे आपले पंचतत्व असतात, ते पंचतत्व जसं सृष्टी बनते, तसेच सृष्टीचं नंतर काही कालांतराने डिस्ट्रक्शन होतं. म्हणजे ही प्रोसिजर अवांतर सुरू असते. अशा कितीतरी याच्या आधी पृथ्वी येऊन गेल्यात. अशा कितीतरी म्हणजे आपण जेव्हा बघतो की पॅरलल युनिव्हर्स ही संकल्पना, ज्याच्यामध्ये आपला जो अ, हे आहे, सोल आहे, त्याचे अंश जन्म घेतात. म्हणजे आपला मूळ सोल तिथं आहे 5D मध्ये आणि त्याचे काही त्याचा अंश म्हणून आपण इथे जन्माला येतो. तर या अशा सगळ्या गोष्टी आहेत की म्हणजे त्या सृष्टीमध्ये मग आपण पाहतो की पंचतत्वाने आपलं शरीर सुद्धा बनलेलं आहे. त्यामुळे आपण एवढं त्याच्याशी कनेक्टेड आहोत. आणि या सगळ्या म्हणजे हे जे आकाश आहे, हे हे कसं आहे, तर सूक्ष्म तत्व आहे. प्रायमरी एलिमेंट आहे. हे सूक्ष्म आहे. सूक्ष्म का आहे? का तर हे दिसत नाही आपल्याला डोळ्यांनी. म्हणजे इट जस्ट अ व्हॉइड, राइट? आणि ओमनी प्रेझेंट आहे. ओमनी प्रेझेंट आहे म्हणजे काय? तर हे सर्वव्यापी आहे आकाश. म्हणजे तुम्ही कुठेही जा, जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला आकाश दिसतं. ठीक आहे? व्हेरज जी दुसरी एलिमेंट्स आहेत जसं एअर, फायर, वॉटर, अर्थ याचं कसं आहे की तुम्ही एअर बघितलं तर एअर तुम्ही याला पण आपण सटल म्हणू कारण ते दिसत नाही ते फील करू म्हणजे फील करू शकतो टचनी पण तसं आपण फील नाही करू शकत जसं आपण पृथ्वी फील करतो जसं माती आपण हातात घेतो फील करतो पाणी आपण टच करून फील करतो तसं एअर करत नाही. तर एअर हे आहे जे सटल आहे. त्याच्यानंतर फायर, फायर हे जे आहे ते आपण फील करू शकतो आपल्याला दाह जाणवतो त्याचा, राईट? वॉटर, आपण वॉटर जरी ट्रान्सपरंट असलं तरी वॉटर आपल्याला दिसतं. वॉटर वी कॅन फील, वी ड्रिंक वॉटर. देन अर्थ इज ऑल्सो लाईक, अर्थ हे स्थूल स्थूल एलिमेंट आहे. ज्याला आपण ग्रॉस असं पण म्हणतो की जे आपण फील करू शकतो बघतो. तर हे असे 5 तत्व आहेत ज्याने सृष्टी बांधलेली आहे. ठीक आहे. आणि हे जे आपले रेकॉर्ड्स असतात, आकाशिक रेकॉर्ड्स, ते फ्रिक्वेन्सीच्या स्वरूपात स्टोअर असतात. म्हणजे बरेच जण म्हणतात की लायब्ररी आहे. ठीक आहे, लायब्ररी आहे. पण लायब्ररी आहे इन द सेन्स
इट इज प्रतिकात्मक, म्हणजे प्रतिकात्मक लायब्ररी. म्हणजे म्हणजे पहा, जर आपण असं बघायला गेलो की तुम्हाला जर सांगितलं कोणी की तुम्ही युनिव्हर्सला प्रे करा, तर त्यावेळेला आपल्याला असं होतं ना की म्हणजे कुणाला प्रे करायचंय. पण जेव्हा मी तुम्हाला म्हणते की तुम्ही गणपतीची उपासना करा, तुम्ही हनुमंताची करा, तर तेव्हा तुम्हाला एक प्रतीक मिळतं ना की अच्छा ठीक आहे, मला गणपतीची उपासना करायची, तर वी कॅन मी एक फोटो छानसा लावून मी त्याची उपासना करू शकते, मी त्याच्यासोबत इव्हन सुखदुःख शेअर करू शकते. तर असंच काहीच आहे की लायब्ररी तुम्हाला ही प्रतिकात्मक म्हणून दाखवली जाते तिथे. वेअर रेकॉर्ड जे स्टोअर केलेले असतात ते फ्रिक्वेन्सीच्या स्वरूपात असतात, आणि फ्रिक्वेन्सीला तुम्ही त्या मॅच करून तुमचे रेकॉर्ड्स ऍक्सेस करू शकता. आता फ्रिक्वेन्सीला कसं मॅच करायचं, तर हे आपल्याला कोर्समध्ये शिकवलं जातं की कशा पद्धतीने मेडिटेशन्स करून तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीला ट्यून करू शकता. पण फ्रिक्वेन्सी, मुळातच फ्रिक्वेन्सी म्हणजे जेव्हा आपण हायर फ्रिक्वेन्सी म्हणतो की मी माझी फ्रिक्वेन्सी वाढवली किंवा हाय केली तर मी त्यापर्यंत पोहोचू शकते. मग फ्रिक्वेन्सी चेंज करणं म्हणजे काय? तर थोडक्यात मी सांगेन तुम्हाला की पहा, आता समजा तुम्ही एखादा प्रसंग घेतलात की तुम्ही ऑफिसमधून निघालाय घरी जायला, आणि रस्त्यामध्ये खूप ट्रॅफिक आहे. म्हणजे ऑफिसमधून निघताना तुम्ही छान फ्रेश मूडमध्ये आहात की चला आपल्याला आता घरी जायचंय. पण जेव्हा तुम्हाला ट्रॅफिक लागतो त्यावेळेला असं होतं की थोडंसं चिडचिड होते, थोडंसं फ्रस्ट्रेशन होतं की बापरे आता किती वेळ लागणार आहे माहित नाही. तर थोडीशी फ्रिक्वेन्सीमध्ये तुमचा चेंज झाला, राईट? त्याच्यानंतर तुम्ही घरी गेल्यानंतर तुम्ही पाहता की मुलांनी एवढा पसारा करून ठेवलेला आहे, मग तुम्ही अजून वैतागता. मग तिथं अजून तुमची फ्रिक्वेन्सी लो होते, तुम्ही ओरडता त्यांच्यावरती. तर तिथं अजून तुमची फ्रिक्वेन्सी लो झाली. पण त्याच्यानंतर असं होतं की ते मुलं येऊन तुम्हाला छान बिलगतात, मस्त तुम्हाला हक करतात, तुम्हाला खुश करायचा प्रयत्न करतात. मग तुम्हाला तुमचा तो दिवसाचा, तो दिवसभराचा थकवा असतो तो निघून जातो. मग तुमची फ्रिक्वेन्सी थोडी अजून छान होते. म्हणजे जे तुम्ही चिडलेला असतात, थोडं तुम्ही ट्रॅफिकमध्ये वैतागलेला असतात, जेव्हा तुमची फ्रिक्वेन्सी लो झालेली असते तेव्हा तुम्ही काय केलेलं असं चिडचिड झालेली असते, म्हणजे तुम्ही अट्रॅक्ट केलेली असते लो फ्रिक्वेन्सी, तीच तुमची पुन्हा त्या लेवलला येते हाय. मग तुम्ही छान सुंदर हातपाय धुवून देवाजवळ सीसीटीव्ही वाले अ, देवाजवळ बसता, देवाजवळ दिवा लावता. त्यावेळेला काय होतं की अ, अजून छान शांत तुम्हाला वाटतं. म्हणजे अशा पद्धतीने आपण फ्रिक्वेन्सी आपली चेंज करत असतो, बरोबर आहे? आणि जशी फ्रिक्वेन्सी आपण मॅच करतो तशा गोष्टी आपण अट्रॅक्ट करतो. तर तसंच आहे की आकाशिक रेकॉर्ड्समध्ये जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता, जेव्हा तुम्ही थोडी तुमची विचार शांत करून जेव्हा तुम्ही फोकस करता, त्यावेळेला तुम्हाला ते रेकॉर्ड्स ऍक्सेस करता येतात, आणि इट इज व्हेरी इझी. म्हणजे माझ्या कोर्समध्ये बरेच असे आहे स्टुडंट्स ज्यांना आता व्हिज्युअल्स येत आहेत, ज्यांना खरंच आकाशिक रीडिंग करायला दुसऱ्यांचं जमतंय. ठीक आहे. तर हे आपण पाहिलं की कशा पद्धतीनं आपले जे अ, पंचतत्व आहेत की जसं आकाश हे सूक्ष्म आहे, वेअरएज अदर एलिमेंट्स दे आर ग्रॉस. तर प्रॉपर्टीज काय आहेत आकाशिक रेकॉर्ड्सच्या? आकाशिक रेकॉर्ड्स जे आहेत, अ, पहा, मुळात आपण आकाशचा अर्थ बघितला. आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे काय? रेकॉर्ड म्हणजे तुम्ही पाहता की जेव्हा आता आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे. तुम्ही प्रत्येक वेळेला तुमचे मेमरीज कॅप्चर करत असता आणि ते तुम्ही रेकॉर्ड करून ठेवता, राईट? तुम्ही नंतर ते ऍक्सेस करता. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा जमा खर्च लिहिता एखाद्या गोष्टीचा, त्यावेळेला त्याला आपण म्हणतो की रेकॉर्ड करून ठेवलंय मी. मग तुम्ही नंतर पुन्हा ते ऍक्सेस करू शकता. ठीक आहे. पण हे जे रेकॉर्ड्स असतात, आकाशिक रेकॉर्ड्स, याच्यामध्ये आणि त्या रेकॉर्ड्समध्ये काय फरक आहे? तर हे रेकॉर्ड्स आहेत ते सटल आहेत. ते तुम्हाला डोळ्यांनी दिसत नाही. तुम्हाला त्यासाठी काय करावं लागतं? त्या फ्रिक्वेन्सीशी ट्यून करावं लागतं. तुम्हालाही सटल स्वरूपात ते मिळतात. म्हणजे तुम्ही मेडिटेशनमध्ये गेल्यानंतर ते दिसतात. हे ओमनी प्रेझेंट आहेत. म्हणजे असं नाहीये की आता मोबाईलची मेमरी गेली किंवा मोबाईल तुम्ही हे केलात की तुमचे रेकॉर्ड्स निघून जातात, तुमचे फोटो डिलीट होतात. तसं नाहीये याचं. हे ओमनी प्रेझेंट आहेत आणि हे परमनंट आहेत. म्हणजे तुम्ही कधीही कुठेही हे ऍक्सेस करू शकता. ओमनी प्रेझेंट म्हणजे काय की सर्वव्यापी. तुम्ही कुठूनही, म्हणजे जसं आता मी मस्कतमध्ये आहे. मस्कतमधून मी, माझे क्लायंट्स नॉर्वेला आहेत, युकेचे क्लायंट्स आहेत, ऑस्ट्रेलियाचे क्लायंट्स आहेत. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातल्या व्यक्तीचे रेकॉर्ड्स मी ऍक्सेस करू शकते इथं मस्कतमध्ये बसून. कारण ते सर्वव्यापी आहे. ठीक आहे. ते इन्फिनिट आहेत. इन्फिनिट म्हणजे काय? तर सोलचा प्रवास आपण पाहिला आपला, तर आपण असे कितीतरी बर्थ घेतलेत. एक एक जरी सोल आपण बघितला तरी आपले आधी कितीतरी बर्थ घेऊन आपण इथपर्यंत आलोय. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की 84 लक्ष योनी पार केल्यानंतर आपल्याला मनुष्य जन्म मिळाले.
म्हणजे आपण दगड धोंड्यापासून झाडं झुडपं, त्याच्यानंतर किड्या मुंगी, मग आपले जे पेट अॅनिमल्स असतात आणि त्याच्यानंतर ह्युमन फॉर्म मध्ये आपण आलो. ठीक आहे. मग एका आयुष्यामध्ये आपण अशा कितीतरी गोष्टी केलेल्या असतात, ज्या तिथं रेकॉर्ड झालेल्या असतात. म्हणजे आपण जे कर्म करतो, बरं कर्म हे म्हणजे असं नाही की फक्त काहीतरी कृती केली ते कर्म नाही. कर्म 3 स्तरांवर होत असतं: काया, वाचा आणि मनसा. म्हणजे तुम्ही जे कृती करता ते कर्म, जे तुम्ही बोलता तेही कर्म, आणि जे तुम्ही विचार करता तेही एक कर्म असतं. ठीक आहे. तुम्ही दुसऱ्यांबद्दल चांगला विचार केला तर ते चांगलं कर्म झालं. ते जर तुम्ही दुसऱ्यांबद्दल वाईट विचार केले तर तिथंही कर्म तयार होतं. आणि हे जे कर्म आहेत ते सगळे त्या फ्रिक्वेन्सीच्या रूपात स्टोअर केलेले असतात. मग विचार करा की किती सारा स्टोरेज आहे. म्हणजे म्हणून त्याला इन्फिनिट म्हणतात, की एका सोलचं पूर्ण आणि एका या आयुष्याचं नाही तर जन्मजन्मांतरीचे रेकॉर्ड तिथे स्टोअर आहेत. तुमच्या आधीचे पास्ट लाईफ सगळे तिथे स्टोअर आहेत. ठीक आहे. म्हणजे तुमचा हा कितवा मनुष्य जन्म आहे, याच्या आधी तुम्ही किती जन्म घेतले आहेत, पण त्याच्या आधी तुम्ही कुठल्या जन्मात होता. म्हणजे किती वेळा असं होतं माहिती, एक रिडिंग केली होती. यूकेची क्लायंट होती ती. आणि तिने काहीतरी तिच्या डॉगी बद्दल काहीतरी प्रश्न विचारला होता, की अगदी अचानक हा आमच्या आयुष्यात आला आणि काहीतरी तिने शेअर केलं. तर मला तिथून काय आलं, की हा हा जो डॉगी आहे तो तुझा पूर्वजन्मीचा, आत्ताचा नाही, पूर्वजन्मीचे सासरे होते तुझे. आणि त्यावेळेलाही तुझा म्हणजे तुझा आत्ताचा जो नवरा आहे तोच त्यावेळेला तुझा नवरा होता. आणि आता तो डॉगी तुमच्या आयुष्यात आलाय कारण काहीतरी कर्म तुमचे बाकी आहेत. म्हणजे तुमच्याकडनं त्यांची सेवा झाली नव्हती. तर आता अशा प्रकारे ह्युमन फॉर्म मध्ये नाही तर अॅनिमलच्या फॉर्म मध्ये, पेटच्या फॉर्म मध्ये तुमच्याकडे आलाय आणि तुमच्याकडनं आता तो सेवा करून घेतोय. तर शी वॉज शॉक्ड. कारण मला काहीच डिटेल्स तिने दिले नव्हते आणि तिने नंतर जे इन्सिडेंट शेअर केले, ती म्हटली की हे मला खरंच म्हणजे पटलंय. कारण ती म्हटली की माझ्याकडनं सगळी सेवा करून घेतो हा डॉग, पण लाड करायला मात्र तो माझ्या नवऱ्याकडे जातो. तो कधीच माझ्याकडे असा येत नाही प्रेमाने घुटमळायला किंवा काय. वेळेस माझा नवरा त्याचं काहीही करत नाही, पण तो माझ्या नवऱ्याला प्रेम मात्र करतो. म्हणजे माझ्या नवऱ्याजवळ बसणं, त्याला त्याचे लाड करणं, त्याच्या पायात घुटमाळ, सगळं त्याचं म्हणजे खरंच तिला ते पटलं. तिला लगेच पटलं ते. आणि असं होतं ऍक्च्युली, की तुम्ही तुमचे जेव्हा काही कर्म राहतात तेव्हा कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तो सोल येऊन तुमच्याकडनं ते कर्म नष्ट करेल. म्हणून तर पहा की असं तुम्ही ठरवून तुमच्याकडे पेट नाही येत, तुमच्याकडे पेट येतो याचा अर्थ पण त्याला काहीतरी कारण आहे, काहीतरी कर्म आहेत त्या सोलचे, म्हणून तो तुमच्याकडे आलाय. ठीक आहे. त्याच्यानंतर इवन असंही होतं पहा, की बऱ्याच वेळा असंही होतं, की ते पेट्स जे असतात ना, की तुमचं इलनेस ते स्वतःवर घेतात. म्हणजे अशा रीतीने सुद्धा ते तुमचं कर्म नष्ट करतात. म्हणजे असं नाही, की फक्त ते तुमच्याकडनं सेवाच करून घ्यायला येतात. तर ते अ, तुमचे सफरिंग स्वतःवर घेऊन सुद्धा तुमचं कर्म नष्ट करतात. आकाशिक रेकॉर्ड्स हे अनएडिटेबल आहेत. अनएडिटेबल म्हणजे काय, की ते तुम्ही कधीही एडिट नाही करू शकत. म्हणजे जसं आता तुम्ही काहीतरी जमा खर्च लिहिलाय, तर तुम्हाला वाटलं की नाही इथे चुकलंय किंवा इथं मी दुरुस्त करते. तसं तिथं नाही होत. म्हणजे काहीही झाले तर ते तुम्हाला तिथं जाऊन रेकॉर्ड्स एडिट करता येत नाही. ठीक आहे. तर हे आकाशिक रेकॉर्डच्या प्रॉपर्टीज आहेत. आता बऱ्याच लोकांना असं असतं की अ, याच्या आधी तर आम्ही कधी ऐकलं नव्हतं आणि आता ही सगळी नवीन जमात आली आकाशिक रेकॉर्ड रीडर्स सगळे. म्हणजे आता हो की नाही ऋतुजा? तर हो, सगळ्यांचं असं अगदी खरं होतं. आहे. भरभरून आलेत आणि भरभरून YouTubeमुळे आलेत ना तेच खूप ना. मिसअंडरस्टँडिंग व्हायला लागलेले आहेत. हं. तर हे अचानक असे एवढे सगळे कसे आले, म्हणजे लोकांना कसं होतं की हे आत्ता म्हणजे हे फेक आहे. ठीक आहे, हे सगळा पैसा हे करायचा धंदा आहे म्हणा किंवा काहीतरी वेगळं आहे, असं ज्यांनी नाही अनुभव घेतलाय. आता बरेच माझे असे क्लायंट्स आहेत ज्यांना एवढे छान अनुभव आले आहेत. त्यांना हवं तर ते शेअर करतीलही. तर त्यांना पटलंय म्हणून इथे आहेत ते आणि माझ्यासोबत आहेत ते. तर पण ज्यांना अनुभव नाही घेतलाय ना ज्यांनी, त्यांना असं होतं की हे काय आहे? मध्येच कुठून आली ही जमात? म्हणजे अगदी अचानक अशी एकदम कुठून आली? तर तसं नाहीये की हे आत्ताचे आहेत. आकाशिक रेकॉर्ड्स हे खूप जुनी मोडॅलिटी आहे. खूप जुनी मोडॅलिटी आहे हे. म्हणजे आपले साधू संत जर आपण पाहिलेत आधीचे,
तर हे काय करायचंय की पहा आपण ऐकलंही आहे, कितीतरी ठिकाणी पाहिलंही आहे की जे खरंच वरच्या लेवलला गेलेले आहेत साधू, त्यांच्याकडे जर कोणी फॉलोअर्स त्यांचे काही प्रॉब्लेम्स घेऊन गेले, तर ते काय करायचे की थोड्या वेळ असं डोळे बंद करायचे आणि मग सांगायचे की ठीक आहे, असं असं कर, इथे इथे जा, तुझं काम होईल. म्हणजे समजा एखादा माणूस आता सोशल मीडिया आहे, त्यावेळेला नव्हता बरोबर, फोन वगैरे पण सुविधा त्यावेळेला नव्हती. मग त्यावेळेला कसं व्हायचं की जेव्हा एखादी व्यक्ती हरवली, तर तेव्हा ते सांगायचे की जा उत्तरेला जाऊन बघ, इकडे असेल, या ठिकाणी जाऊन बघ, तिथे तुला सापडेल. मग हे सगळं ते कुठून आणायचे, तर हे सेम आकाशिक रेकॉर्ड्सच होते. आता ही कितीतरी मिसिंग केसेस मी सॉल्व्ह केल्या आहेत. प्राण्यांच्या सुद्धा. म्हणजे मला खरंच आता आवडेल एक शेअर करायला. आमच्या मस्कत ग्रुपमधलीच एक लेडी आहे, जी असं प्राण्यांना फीड करायचं काम करायची. आणि नंतर असं झालं की तिला, म्हणजे ती इंडियात होती तेव्हा आणि मग ती मस्कतला शिफ्ट झाली. आणि आणि असं झालं की ती गेल्यानंतर आठवडाभरातच ते 2 जे कुत्र्याचे पिल्लू होते ना, ते तिथनं निघून गेले. आणि जवळ-जवळ 3 महिने ते तिला दिसलेच नाहीत. मग 3 महिन्यानंतर जेव्हा तिला कळलं, की मी आकाशिक रेकॉर्ड सक्सेस करते, त्यावेळेला ती माझ्याकडे आली, की "तू बघशील का त्यांच्याशी म्हणजे हे करून?" तर तेव्हा जेव्हा मी त्यांच्याशी संपर्क केला, त्या पिल्लांशी, तेव्हा ते तिथेच जवळ, म्हणजे आता ती राहत नाहीये इंडियामध्ये, पण इंडियात तिचं जिथे घर होतं, तिथून जवळपास एक 2-3 गल्ल्या सोडून ते तिथं रस्त्यावरती राहत होते. आणि तिथंच ते म्हणजे होते, म्हणजे आणि त्यांनी मला सांगितलं, की "हो, आम्ही इथे आहोत आणि आम्ही इथे खुश आहोत. म्हणजे आम्हाला पुन्हा नाही जायचंय." म्हणजे हिने मला मेसेज दिला होता, की त्यांना सांग ना यायला. म्हणजे तिने काय केलं होतं, एक माणूस लावला होता फीड करायला. आणि तिने म्हणजे तो माणूस म्हणायचा, "हे येतच नाहीयेत आता. मी शोधलं पण मला काही सापडले नाहीयेत." तर ती म्हटली, की "मी त्या माणसाला पण शोधायला सांगितलं, पण मला सापडले नाही. तर त्यांना सांग ना, की तिथे जायला, जिथे ती फीड करायचा तो माणूस, तिथे जायला सांग ना त्यांना. ॲटलीस्ट मला एकदा तरी म्हणजे ते जर आहेत सुखरूप, तर एकदा तरी म्हणावं ते, की ते येऊन मला दाखवा तुम्ही, की तुम्ही आहात." आणि ॲक्चुअली ते दुसऱ्या दिवशी दोघं बरोबर त्या माणसाला तिथेच आले, जिथे ते फीड करत होते तिथे. आणि त्या माणसाला ते दिसले आणि त्या माणसानेही त्यांचा फोटो हिला पाठवला दुसऱ्या दिवशीच ग्रुपमध्ये. आणि तिने मग तो आमच्या ग्रुपमध्ये शेअर केला होता आणि शी वॉज सो ॲस्टोनिश्ड, की म्हणजे हे कसं काय शक्य आहे? की जी 2 पिल्लं 3 महिने झालं ती मला दिसली नव्हती. माझा तो फीड करणारा माणूस त्याला सापडली नव्हती. आणि ती फक्त तू एकदा सांगितलंस, त्यांच्याशी बोललीस आणि ते इथे आले. मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं, की "पण आम्हाला इथे राहायचं नाहीये, आम्हाला तिथेच राहायचंय." कारण तिथे रस्त्यावरती तिथे जे पण म्हणजे कचराकुंडी वगैरे जवळपास होती मला वाटतं. आणि तिथे त्यांना अन्न मिळत होतं. म्हणजे लोकं पण येऊन फीड करत होती रस्त्यावर आणि त्यांना बऱ्यापैकी खायला मिळत होतं त्यांच्या आवडीचं. व्हेअरएज इथे काय होत होतं, की तो जो फीड करत होता, तो पाव, बिस्किट असं ड्राय फूड फीड करत होता. तर ते त्यांना आवडेनासं झालं होतं. आणि त्यांना आता नवीन जे लोकेशन आहे ते आवडत होतं. तर त्यांनी सांगितलं, की "काळजी नको करूस, आम्ही आहोत. आम्ही फक्त तुला भेटायला दाखवायला येतो, की आम्ही सेफ आहोत." आणि तसं खरंच झालं. म्हणजे एवढे सुंदर अनुभव असतात. तर हे जे आकाशिक, म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला एनर्जी कनेक्ट करते. आणि आकाशिक रेकॉर्ड्स जसं मी म्हणत होते, की खूप प्राचीन आहेत हे. म्हणजे हे आत्ता आले असं नाहीये. फक्त काय झालं होतं दुर्दैवाने म्हणा, किंवा कदाचित त्यावेळची ती गरज असेल, की ते रेकॉर्ड्स आपल्यापर्यंत पोहोचले नव्हते. सामान्य लोकांपर्यंत ते पोहोचले नव्हते. त्यावेळेला एक ठराविक, म्हणजे जे आणि कसं होतं, पहिलं कसं होतं, की आता पहा कलियुगामध्ये कसं आहे, की तुम्ही थोडंसं जरी केलत ना, थोडीशी साधना केली तरी त्याचं खूप फळ छान मिळतं. पण व्हेअरएज आधीच्या याच्यात कसं होतं, सतयुगात म्हणा किंवा आधीच्या टाईममध्ये काय होतं, की आयुष्यमानही त्यांचं जास्त होतं आणि त्यांना खूप कष्ट करावे लागायचे. म्हणजे खूप मेडिटेशन्स, खूप वर्ष ध्यान, साधना केल्यानंतर त्यांना या गोष्टी कळायच्या. त्यामुळे त्या गोष्टी ते असं पब्लिकली नाही देत होते. ते काय करायचे, फक्त त्यांचे जे शिष्य आहेत, फॉलोवर्स आहेत, तिथंच ते त्यांना ते शिकवायचे ती विद्या. ती विद्या कुठेही त्यांनी लिहून ठेवली नव्हती आणि त्याच्यामुळे त्या विद्येचा प्रसार म्हणावा तेवढा झाला नाही. पण जे बाहेरचे लोक आहेत, फॉरेनर्स, त्यांनी काय केलं, ही विद्या तिकडे घेऊन गेले आणि मग ते खूप छान, म्हणजे त्यांनी तो एवढा प्रसार त्याचा केला, की आता तिथं म्हणजे गल्लीबोळात म्हणजे सगळ्यांना या गोष्टी माहिती आहेत. व्हेर इट इज रेकी किंवा टेलिपॅथी किंवा आकाशिक, सगळ्यांना त्याच्याबद्दल माहिती आहे. आणि आता आम्ही त्यांच्याकडनं शिकून
मग हे पुन्हा आपल्या भारतात त्याचा प्रसार करताय. त्याच्यामुळे लोकांना असं वाटतंय की कुठेतरी नवीन गोष्ट आहे, तर नाही, ही नवीन गोष्ट नाहीये, खूप जुनी गोष्ट आहे. सो आता हे कुठे असतात आकाशिक रेकॉर्ड्स, तर तुम्ही जर बघितलं तर हे आपलं फिजिकल प्लेन आहे जिथे आपण राहतो, पृथ्वी. आणि हे असतात ते आपल्या थॉट प्लेनमध्ये, मेंटल प्लेनमध्ये असतात. म्हणजे आपण, मी जसं म्हटलं की 3D वर्ल्डमध्ये आपण राहतोय आणि हे आहेत फिफ्थ डायमेन्शनमध्ये. ठीक आहे. तर तिथे हे आकाशिक रेकॉर्ड्स एक्झिट करतात. आणि तिथपर्यंत तुम्ही जेव्हा मेडिटेशन करता किंवा तुम्ही जे काय मेडिटेशन्स म्हणजे तुम्ही जर नॉर्मल मेडिटेशन्स करायला गेलात की मी ध्यान करेन आणि श्वास हे करून, तर ते लवकर होत नाही. पण ज्यावेळेला तुम्ही आकाशिक व्यवस्थित शिकून अंडर गाईडन्स जेव्हा तुम्ही ते मेडिटेशन्स करतात, कारण त्यांना काही डू अँड डोंट्स आहेत, प्रोटेक्शन आहे. तर या सगळ्या गोष्टी फॉलो करून जेव्हा तुम्ही ते करता, त्याची प्रेयर आहे एक, तर अ, त्यावेळेला तुम्ही ते अगदी व्यवस्थित आणि इझिली ऍक्सेस करू शकता. आता हे का करायचं? Akashic Record reading offers more than just a skill. It opens doors to profound personal and spiritual growth. Whether you are seeking answers to life questions, healing from past experiences, or embarking on a spiritual career, this practice provides invaluable tools and insights. ही गोष्ट मी तुम्हाला माझ्या क्लायंट्सचे जे फीडबॅक म्हणजे आहेत किंवा जे मला एक्सपिरियन्सेस आहेत त्याच्यावरनं हे करेन, शेअर करेन, की सगळ्यात महत्त्वाचं तर पहा, आकाशिक रेकॉर्ड्समध्ये तुमचं ही जी हिलिंग मोडॅलिटी आहे, इथे तुमचे कार्मिक हिलिंग होतो. म्हणजे तुमचे आपण जसं म्हणतो ना, की कर्म आहेत ना, ती कर्म आपल्याला भोगूनच संपवावी लागतात. ठीक आहे. कर्म तुमचं कर्माच्या आड देवही नाही आहेत. तर यावेळेला कसं आहे, की तुम्हाला जेव्हा तुम्ही आकाशिक शिकता, त्यावेळेला काय होतं, तुम्हाला एक अवेअरनेस येतो कर्माप्रती. कारण मी जेव्हा रीडिंग करते कुणाचं, तेव्हा मला लक्षात येतं, की मागच्या जन्मामध्ये काय कर्म केले होते, त्याच्यामुळे त्यांना आता हे सफरिंग आहे. म्हणजे काहीतरी अशी गोष्ट आहे, की बऱ्याच वेळा असं होतं ना, की काहीतरी कर्म चुकीचे केलेले असतात, झालेले असतात आणि त्याच्यामुळं ज्या काही म्हणजे फायनान्शियल इश्यूज असू देत, रिलेशनशिप इश्यूज असू देत, जे काही प्रॉब्लेम्स येतात, ते कुठेतरी त्याचं मूळ कुठे असतं, तर मागच्या जन्मात असतं. ठीक आहे. तर जसं मध्यंतरी एक केस केली होती आणि त्यांना कॅन्सर होता. तर त्यांनी जस्ट म्हणजे कॅन्सरची टेस्ट करायला दिली होती. अजून त्यांच्याकडे रिपोर्ट्स आले नव्हते. फायनल रिपोर्ट जे आहेत ते. त्यांना एवढं कळलं होतं की कॅन्सर डिटेक्ट झालाय आणि त्यांना माहीत नव्हतं की ॲक्चुअली कुठपर्यंत कॅन्सर पसरलाय किंवा कितवी स्टेज आहे. जेव्हा त्यांनी रीडिंग केलं, तेव्हा रीडिंगमध्ये मला आलं की 3rd स्टेज आहे कॅन्सरची आणि हे कुठेतरी त्यांच्या मागच्या जन्मीचे कर्म आहे, ज्यांच्यामुळे त्यांना आता कॅन्सर झालाय. तर त्यावेळेला त्यांनी म्हटलं की नाही, फर्स्ट स्टेजच असेल, कारण मला आत्ताच कळलंय मला कॅन्सर आहे. मग मी म्हटलं माहित नाही, पण इथून तरी असं येते. आणि नंतर त्यांनी मग मला 2-3 दिवसांनी सांगितलं की हो, 3rd स्टेज आहे म्हणून. बरं, त्याच्यामध्ये त्याचं रूट कॉज काय आलं होतं, तर ते वास्तुदोष आला होता. म्हणजे वास्तू जी होती ॲक्चुअली त्यांची, त्याच्यामध्ये आलं होतं की 2 गोष्टी होत्या. एक तर ती वास्तू जी होती, तो जो प्लॉट होता, जिथे त्यांनी नुकतंच घर बांधायला काढलं होतं, तर त्या वास्तूमध्ये प्रॉब्लेम होता. मग मी त्यांना म्हटलं की तुमच्या गावची जी जमीन आहे ना, तिथे प्रॉब्लेम आहे. ती जमीन ॲक्चुअली दुसऱ्या कोणाची तरी होती, जी तुमच्या पूर्वजांनी बळकावली. म्हणजे तुमचे पूर्वज जमीनदार होते, त्यांनी ती जमीन बळकावली आणि त्याच्यामुळे आता तुम्हाला ते कर्म अशा प्रकारे तुम्ही नष्ट करताय. म्हणजे कुठेतरी लक्षात घ्या, की कॅन्सर होतो किंवा कुठलाही आजार होतो त्यावेळेला मुळात हे तुम्हीच तुमचं लाईफ चूज केलेलं असतं. म्हणजे तुम्हीच कॉन्शियस त्या जेव्हा एखादा जन्म जेव्हा आपला होतो आणि वेन वेन वी एक्सपायर, जेव्हा तुम्ही तिथे जाता, त्यावेळेला तुम्हाला दाखवले जातात त्या आयुष्यातले कर्म, की काय कर्म केली आहेत तुम्ही या आयुष्यामध्ये. आणि मग तुमचा पुढचा जन्म तुम्ही तसा डिझाइन करता, की आता मला त्यातलं काय 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 घेऊन पुढे जायचंय. ठीक आहे. मग कधी कधी कर्म एवढे जटिल किंवा एवढे जास्त असतात, की ते नॉर्मल आयुष्यामध्ये तुमचं संपणार नाहीये. मग ते काय करतात, अशा प्रकारे कुठला तरी आजार घेऊन किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम घेऊन येतात आणि
ठरवतात की ओके मी हे घेतो आणि मी माझे हे कर्म असे नष्ट करतो. मग त्यावेळेला त्या पर्सननी तो घेऊन आलाय त्यावेळेला की मला हा आजार ठीक आहे, मी कॅन्सर घेतो आणि मग कॅन्सरच्या थ्रू मी माझे कर्म नष्ट करतो, जेणेकरून काय होतं ते लवकर नष्ट होतं. तुम्ही आत्ताचं जर उदाहरण पाहिलं तर प्रेमानंदजी महाराज पहा, की त्यांचे दोन्ही किडनी फेल आहेत. ठीक आहे. आता त्यांची तपश्चर्या एवढी आहे की ते ऍक्च्युली त्याला ओव्हरकम करू शकले असते. पण जसं मी म्हटलं की त्यांना जर हे कर्म नष्ट करायचे आहेत, तर ते त्यांनी त्यासाठी ते डिझाईन करून आलेत ना, की नाही मला आता याच जन्म म्हणजे मला हा शेवटचा जन्म म्हणून म्हणजे याच्यानंतर मला मनुष्य जन्म नकोय. मग मी काय करतो हा आजार घेतो, हे सगळं मी सहन करतो सफरिंग आणि मग मी असे अशा पद्धतीने म्हणजे माझे लवकर कर्म नष्ट होतील. तर अशा पद्धतीने लोक आजार घेऊन येतात ऍक्च्युली स्वतः. आता याच्यामध्ये कसं असतं की तुम्हाला मग आकाशिक रेकॉर्डचा काय फायदा? तर आकाशिक रेकॉर्ड काय करतं? तुमच्या कर्मांची सिव्हिअरिटी कमी करायला मदत करतं. म्हणजे जेव्हा तुम्ही आकाशिक रेकॉर्ड शिकता, जेव्हा तुम्ही ते मेडिटेशन्स करता, त्या मेडिटेशन्समध्ये तुमचं हिलिंगचे टेक्निक शिकवलं जातं तुम्हाला, की तुम्ही कसं हील करायचं, तुम्ही स्वतःला कसं हील करा. तुम्ही तुमच्या फॅमिलीला पण तुम्ही हील करू शकता. इव्हन तुम्ही तुमचं अँसेस्ट्रल हिलिंग म्हणजे तुमचे पितृ जे आहेत त्यांना सुद्धा हील करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जेव्हा हिलिंग करता त्यावेळेला काय होतं, त्या कर्मांची तीव्रता कमी होते. म्हणजे समजा एखाद्याचं असेल की मीला म्हणजे त्याचा कुणाचा तरी त्यांनी समजा पाय हे केलाय, पाय मोडलाय मागच्या जन्मी, काहीतरी असं केलंय की त्या व्यक्तीचा पाय मोडलाय. या जन्मात त्याला ते सेम त्याचा पाय मोडणं आलं, म्हणजे त्याला तो भोग आलाय. पण तर त्याने अ, हे काही उपाय जे आकाशिकमधनं येतात ते केले. त्याने जर फॉरगिव्हनेस प्रेयर केली, म्हणजे इफ ही सीक फॉरगिव्हनेस, त्याने जर माफी मागत राहिला तो तो त्या सोल प्रती जर हे करत राहिला, तर कसं होतं की त्याचे कर्म जे असतात ते मग जिथे पाय मोडणार आहे तिथे फक्त पाय मुरगळेल आणि त्याचं ते कर्म नष्ट होईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला आकाशिकमध्ये काय होतं की ज्यावेळेला तुमचे स्पिरिच्युअल गाईड तुम्हाला हेल्प करतात, तुम्हाला गाईड करतात, त्यावेळेला तुमचे कर्माची तीव्रता कमी करायला ते हेल्प करतात. ठीक आहे. तसं खूप सारे हे आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये मी जी केस सांगितली कॅन्सरची, तर त्याच्यामध्ये त्यांना मग रेमेडीज आल्या, की तुम्ही ज्या सोलला दुखावलंय, एक ओल्ड लेडी होती जिची जमीन बळकावली गेली. तर तुम्ही त्या सोलला कशा पद्धतीनं तुम्ही हील करा. कारण त्या सोल बरोबर तुमचं कर्म आहे ना. आणि त्यांनी जेव्हा सांगितलं मला, की बाबा म्हणजे मी जेव्हा म्हटलं, की तुमच्या पूर्वजांनी जमीन बळकावली होती आणि मग तुम्हाला हे सफरिंग आलंय. तर त्यांचा प्रश्न हा होता, की जर हे पूर्वजांनी केलंय तर ते मला का सफरिंग? मग तिथे आलं, की ते पूर्वज म्हणजेच कोण? तुम्हीच आता तो सोल पुन्हा जन्म घेऊन इथे आलाय ना, ते कर्म नष्ट करायला. ते कर्म तुम्हाला नष्ट करायचे होते म्हणून तुम्ही काय केलंय, की त्याच फॅमिलीमध्ये पुन्हा आलाय. म्हणजे आपल्याकडे होतं ना असं, की ग्रँडफादर वगैरे कोणतरी असतील आणि ते पुन्हा अ, मुलाच्या म्हणजे नातवाच्या रूपात पुन्हा जन्म घेतात. ते सोल सेम पुन्हा येतं. तर तसं तो जो जमीनदार जे कोणी होते ते तुम्हीच होता, जे तुम्ही आता पुन्हा इथं पुनर्जन्म घेतलाय. आणि त्यांनी त्याची पुष्टी पण दिली, की हो हे खरं आहे, की घर बांधायला म्हणजे त्या प्लॉटवरती जेव्हा मी घर बांधायला काढलं, त्या घर बांधायला काढल्यापासून ऍक्च्युअली आम्हाला हे प्रॉब्लेम सुरू झाले आहेत. आणि ते म्हटले, की 6 महिन्यापूर्वी माझ्या भावाची पण डेथ झाली हार्ट अटॅकने आणि आता मला कॅन्सर डिटेक्ट झाला. तर म्हटलं तेच होतं, की तुम्ही दोघंही ते कर्म नष्ट करायलाच आला होता. तर ते अशा प्रकारे नष्ट झालं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं गोष्टी असतात आणि आकाशिकमध्ये तुम्हाला तो एक अवेअरनेस येतो. मग जेव्हा तुम्हाला कळतं, की आता ही तर एक्स्ट्रीम केस झाली, पण खूप अशा केसेस असतात ना, जिथं फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतात. फायनान्शियल तुम्ही ग्रो करत नाही आणि मग तुम्हाला कळतं, की कुठेतरी तुम्ही आधी कोणाची तरी चीटिंग केली आहे फायनान्शियली आणि त्यामुळे तुम्हाला आता इथं तुमचं ग्रोथ होत नाहीये. म्हणजे बऱ्याच जणांचं असं होतं पहा, की एक केस होती ज्याच्यामध्ये ती लेडी होती जिचे हसबंडने खूप ट्राय केलं. खूप वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे बिझनेसेस वगैरे केले. पण त्यांना कुठेच जम बसेना. जेव्हा रीडिंग केलं तेव्हा आलं, की तुम्ही ते असतात ना पहिले आपले व्याजाने पैसे द्यायचे. तर तसं तसं तुम्ही होता. तुम्ही व्याजाने पैसे द्यायचा आणि त्यावेळेला तुम्ही बऱ्यापैकी फसवले लोकांना आणि त्याच्यामुळे आता तुमचे कर्म तुम्ही कशा नष्ट करताय? तर तुमचं फायनान्शियल कुठेच तुमची म्हणजे स्टॅबिलिटी नाहीये तुम्हाला. म्हणजे ती म्हणाली सुरुवातीपासून म्हणजे ती म्हणाली, की "मी जॉब करते, माझ्या पगारावर घर चाललंय."
माझ्या नवऱ्याने एवढे जॉब ट्राय केले, बिझनेसेस ट्राय केले, कुठेही कसलाच जम बसत नाहीये. मग तिथे तिला काही रेमेडीज आल्या, की बाबा हे असं असं कर म्हणजे तुला त्याच्यामधनं आराम मिळेल. म्हणजे कुठेतरी त्यांचं म्हणजे आणि काय होईल पुढे, कुठला बिझनेस त्यांनी करावा ते सुद्धा आलं, की कुठला बिझनेस केला तर त्यांना ग्रोथ आहे. प्लस काय त्यांनी करावं, कशा प्रकारे त्यांनी रेमेडीज कराव्या जेणेकरून त्यांना ते जे त्यांचे पूर्वीचे कर्म आहेत ते लवकर नष्ट होतील. तेव्हा तिने मला हे सांगितलं, की हो यांच्या म्हणजे माझ्या सासऱ्यांचा सुद्धा अ, अ, असा व्याजाने पैसे द्यायचा उद्योग होता. म्हणजे ते सुद्धा व्याजाने पैसे द्यायचे. म्हणजे कुठेतरी त्यांच्या कुटुंबात ते आधीपासून चालत आलेले आहे. तर अशा गोष्टी असतात आपल्याला माहीत नसतात, की कुठल्या गोष्टींनी काय त्याचं काय सफरिंग आहे. ठीक आहे. पर्सनल ग्रोथ कशी होते? बाय ॲक्सेसिंग युअर आकाशिक embark on a journey of self-discovery and empowerment. Understand your strengths, weaknesses, and soul's purpose. This awareness empowers you to make informed decisions and live authentically. लिव्ह ऑथेंटिकली म्हणजे काय? बऱ्याच वेळा असं होतं पहा, की एखादी व्यक्ती म्हणजे आपले कोणीही आपले रिलेटिव्ह असतील, की जे घरी येणार म्हटल्यावरती आपल्याला असं होतं, की यार आता काय येतात हे? मला नाही आवडत हे आलेले. पण जेव्हा ते घरी येतात तेव्हा तर आपण खूप छान त्यांच्याशी स्वीटली बोलतो, मस्त हे करतो. बट आपली एनर्जी आतून तशी असते का? नाही. म्हणजे काय होत असतं, की तुम्ही समोर जरी दाखवत असाल, की तुम्हाला आनंद झालाय, तरी तुम्ही ॲक्चुअली तुमची एनर्जी निगेटिव्ह असते त्यांच्यासाठी. आणि इथे तुमची एनर्जी त्यांच्यापर्यंत पोहोचते. म्हणून किती वेळा असं होतं पहा, की काही रिलेशन्स असे असतात, काही आपले फॅमिली रिलेटिव्हज असे असतात, की ज्यांच्यासोबत आपलं कधीच भांडण झालेलं नाहीये किंवा आपण कधीच असं त्यांना उलटून बोललो नाही आणि तरीसुद्धा आपल्याला वाटत राहतं, की आपले रिलेशन्स आमचे असे काय आहेत? मी तर कधी हिच्याशी वाईट नाही वागली किंवा या व्यक्तीशी मी कधीच त्याला दुखावलं नाहीये. पण मग माझे रिलेशन्स असे का आहेत? त्याचं कारण इथे हे आहे, की तुम्ही तुमचे ॲक्चुअली तुमची जी एनर्जी आहे ती त्यांच्याप्रती चांगली नाहीये किंवा त्यांचीही. तर हे असं असतं, की कर्म ॲक्चुअली फक्त तुम्ही कृती करताय ते ना ते नाही. तर कर्म हे मानसिक स्तरावर होत असतं. म्हणजे तुम्ही काय विचार करताय कुठल्या वेळेला, तो विचाराची तिथं नोंद होत असते. तुम्ही काय दाखवताय त्याची नाही. ठीक आहे. त्यामुळे मग हा अवेअरनेस येतो आणि आपण ऑथेंटिक म्हणजे मी म्हटलं ना, की जसं आपल्याला आता लक्षात आलं मला, की नाही, मी जर या व्यक्तीविषयी वाईट विचार केला, तर माझे कर्म इथं वाढतायत. आणि मग पुढे जाऊन मला ते भोगणं आलं. जेव्हा तुम्ही आकाशिक रेकॉर्ड शिकता, त्यावेळेला तुम्हाला ते खूप डीपमध्ये आणि खूप सुंदर रीतीने ते सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, की काय केल्यानंतर काय गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही कसं वागावं, तुम्ही कसं विचार करावा, तुम्ही कसं राहावं. बरं आता हे असं शक्य नाहीये ना, अ, की एखाद्या व्यक्तीसोबत रिलेशन खराब आहे तर मी कितीही सांगून असं होणार नाहीये, की तुमचं रिलेशन्स लगेच चांगले होणार आहेत किंवा तुमचे विचार लगेच बदलणार आहेत. नाही. कारण हे वर्षानुवर्षेचा पॅटर्न आहे तो. फक्त या जन्माचा नाहीये तो. तो आधीच्या जन्मापासून तुम्ही ते रिलेशन्स, ते कर्म तुम्ही घेऊन आलात त्याच्यासोबत. म्हणून तुम्ही आता आहात ना त्यांच्यासोबत रिलेशनमध्ये. मग जेव्हा तुम्ही कोर्स करता, त्या कोर्समध्ये जेव्हा तुमच्याकडनं ते मेडिटेशन्स करून घेतले जातात, ती फॉरगिव्हनेस प्रेयर करून घेतली जाते, सोल हीलिंग करून घेतलं जातं. तुमच्या सोलचं क्लिन्झिंग केलं जातं, तुमच्या सोलचं हीलिंग केलं जातं. जेव्हा त्या गोष्टी आपण ॲक्चुअल प्रॅक्टिकली करतो, त्यावेळेला हळू-हळू, हळू-हळू तुम्ही काय होता, तुमच्यामध्ये ते बदल होतात. सोल लेव्हलला बदल होतात. म्हणून मी म्हणते ना, की आकाशिक हे कार्मिक हील करतं. कार्मिक हीलिंग मोडॅलिटी आहे. ते वर हील करत नाही. ते तुमचं पूर्ण तुम्हाला आतून बदलवतं. तुम्हाला अवेअरनेस येतो, की तुम्हाला कसं वागायला हवं, जेणेकरून पुढे तुमचे म्हणजे आत्ताचं जे लाईफ आहे, तुम्ही जसं राहाल, तुम्ही जसं वागाल, तुम्ही जशा कर्म कराल, त्याच्यावरती तुमचं पुढचं लाईफ डिपेंड आहे. जसं तुमचं आत्ताचं लाईफ आधीच्या तुमच्या कर्मांवरती होतं. हो की नाही? याचं उदाहरण म्हणजे एखाद्या बाळाचं जन्म झाल्या-झाल्या त्याची पूर्ण कुंडली काढतो आपण. ज्योतिषाकडे तुम्ही जाऊन त्याची पूर्ण कुंडली काढता. फक्त जन्मतारखेवरनं आणि ते जे नक्षत्र वगैरे असतात त्याच्यावरनं. म्हणजे जन्माला-जन्माला त्याचं पूर्ण पुढचं आयुष्य तुम्हाला कळतं, की याचं लग्न, विवाह योग कधी आहे, याला संतती योग कधी आहे, अ, हा शिकेल म्हणजे उच्च शिक्षित होईल का काय असेल वगैरे सगळं कळतं. कसं कळत असेल बरं?
आता तर तो आलाय, अजून तर त्याने काहीच केलं नाहीये. मग त्याचं पूर्ण आयुष्य तुम्हाला कसं कळलं? कारण ते डिपेंड आहे तुमच्या आधीच्या कर्मावरती. तुम्ही आधी जे कर्म करून आलाय त्याच्यावरतीच तुम्ही तो जन्म त्या नक्षत्रांच्या याच्यावरती त्या जन्मतारीख, ती वेळ, ती अचूक वेळ का मागतात ते? कारण त्या अनुषंगानेच तुम्हाला ती वेळ, ती हे दिलेली असते ना. त्या वेळेवर तुम्ही जन्म घेतलेला असतो आणि मग ते तसं डिझाईन झालेलं असतं तुमचं आयुष्य. त्यामुळे तुम्ही आत्ता तुमचं जर कर्म नीट ठेवलं, तुम्ही जर आत्ता अवेकन झाला, तुमच्या लक्षात आलं की कसं राहायला पाहिजे, काय करायला पाहिजे, तर तुम्हाला तुमचं पुढचं आयुष्य सुधरवता येतं. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा आकाशिक रेकॉर्ड ऍक्सेस करता त्यावेळेला तुम्हाला तुमचे स्ट्रेंथ्स, विकनेसेस कळतात. मग पहा, आता समजा करिअर बद्दल जसं आपण म्हटलं की कधी कधी असं होतं की खूप गोष्टी ट्राय करतो आपण, पण आपल्याला कळतच नाही की नक्की कुठे चुकतंय, म्हणजे का मला सक्सेस मिळत नाहीये. कारण कुठेतरी तुम्ही अ, आधीच्या लाईफमध्ये ज्या गोष्टी केलेल्या असतात ना, तुम्ही त्याच्यामध्ये करिअर नसतात करत. तुम्ही काहीतरी नवीन 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 गोष्टी ट्राय करत असता. याच्यामध्ये जर तुम्ही पहा, लता मंगेशकर किंवा सचिन तेंडुलकरचं उदाहरण जर तुम्ही घेतलं, आपण म्हणतो ना अशी माणसं, झाकीर हुसेन, आपण म्हणतो की ही माणसं बॉर्न टॅलेंटेड होती. म्हणजे काय होती? म्हणजे ते आधी घेऊन आलेले ते स्किल. म्हणजे त्या गोष्टींवरती त्यांनी या जन्मात नाही, आधीच्या जन्मामध्ये स्किल मिळवलेलं आहे. आणि आता त्यामुळे त्यांना विथ लेस एफर्ट्स त्यांना त्या गोष्टी सहज शक्य झाल्या. त्याच्यामध्ये मुहूर्त आपण म्हणतो ना, की खूप छान स्किलफुली त्या गोष्टी त्यांना करता आल्या. त्याच्यामध्ये त्यांना करियर करता आलं. कारण हे एका लाईफ टाईमचं नव्हतं. त्यांनी याच्या आधीचे लाईफ टाईम त्याच्यावरती प्रॅक्टिस केली आहे, मेहनत केली आहे. ठीक आहे. मग तुम्हाला जर कळलं की तुमचा स्ट्रेंथ काय आहे, ऍक्च्युली तुमचं तुम्ही काय म्हणजे याच्या आधी केलंय, कुठल्या गोष्टींमध्ये तुम्हाला म्हणजे चांगली हे आहे, गती आहे, आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही करिअर केलं तर तुम्ही अजून छान पुढे जाल विथ लेस एफर्ट्स. तर या गोष्टी कळतात तुम्हाला. म्हणजे मुलांचं करिअर सुद्धा, म्हणजे मुलांचं रिडिंग पण जेव्हा मी घेते तेव्हा लक्षात येतं की अ, कुठली गोष्ट केली यांनी तर त्यांना जास्त सक्सेस मिळेल व्यवस्थित, म्हणजे विदाउट एनी हर्डल्स. त्याच्यानंतर जेव्हा एखादी व्यक्ती जॉब किंवा करिअरसाठी येते, करिअर गायडन्ससाठी, तेव्हा जॉब करावा का बिझनेस करावा? बरं, मग बिझनेस करावा तर कुठला बिझनेस करावा? मग हे तुम्हाला पूर्ण सगळं, म्हणजे कुंडली मध्ये कसं सांगतात की तुम्हाला याच्या याच्यामध्ये यश आहे, तुम्ही हे करा. म्हणजे काही जणांचं कसं होतं माहितीये, की जी गोष्ट त्यांना दान करायला सांगितली, म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला अन्नदान करायला सांगितलंय की तुझ्यासाठी अन्नदान करणं चांगलं आहे, पण वेळेस ती काय करते की त्याच्यामध्येच बिझनेस करते, म्हणजे फूड, असं होतं ना क्लाउड किचन करतोय आपण किंवा काही गोष्टी की मी बनवून ते विकते. मग तुम्ही उलट करताय त्याच्या, म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली त्या गोष्टीचं दान करायचंय आणि ती गोष्ट तुम्ही विकताय. मग तुम्हाला त्याच्यात सक्सेस मिळत नाही. मग असे प्रकार असतात. हे सगळं तिथे कळतं की तुम्ही काय केलं तर तुम्हाला सक्सेस मिळेल. तुमचा सोल पर्पज काय आहे? कारण सी आपण हे जे लाईफ टाईम आपण घेतो, आता या लाईफ टाईम मध्ये मी आले तर काहीतरी सोल पर्पज घेऊन मी आले. जोपर्यंत तुम्हाला ते नाही कळत तोपर्यंत तुम्ही ट्रायल अँड एरर करत राहता. तर जेव्हा तुम्ही गायडन्स घेता, जेव्हा तुम्ही आकाशिक शिकता किंवा तुम्ही रीडिंग करता, तेव्हा तुमच्या लक्षात येतं की अ, कुठली गोष्ट किंवा कुठला लेसन लर्न करण्यासाठी तुम्ही आला होता. कारण काही कार्मिक लेसन्स असतात जे लर्न करण्यासाठी आपण या लाईफ टाईम मध्ये येतो. ठीक आहे. तर अशा सगळ्या गोष्टी आपल्याला तुम्ही जेव्हा आकाशिक रेकॉर्ड ऍक्सेस करता तेव्हा समजतं. सेल्फ healing. Many individuals experience emotional and physical healing through Akashic records reading. By identifying and releasing past traumas stored in the soul's records, you can achieve profound healing and restore balance in your life. म्हणजे तुम्ही जेव्हा तुमचं इमोशनल हिलिंग करता, बऱ्याच वेळा असं होतं की म्हणजे आपण एखाद्या व्यक्ती सोबत कार्मिक रिलेशन मध्ये जेव्हा येतो, खूप वेळा असं होतं की खूप सफरिंग्स असतात त्या रिलेशन मध्ये आणि आपल्याला कळत नसतं की काय चुकतंय नक्की. म्हणजे कुठेही काही, म्हणजे त्यांना त्यांना ते एक हेच नसतं की काय होतंय म्हणून आमचे रिलेशन एवढं खराब आहे. म्हणजे मी एक केस केली होती ज्यामध्ये कसं होतं की ती लेडी मला सांगत होती, म्हणजे तिने सांगण्याआधीच ऍक्च्युअली मी तिला सांगितलं की बघ असं असं आहे की तुझं म्हणजे ऍक्च्युअली शी केम टू मी की काहीतरी स्किन डिसीज होता म्हणून ती आली होती. तर रीडिंग मध्ये असं आलं की हे पास्ट लाईफ
असं आहे की पास्ट लाईफमध्ये काहीतरी अशी गोष्ट झाली होती तिच्या बाबतीत ज्याच्यामुळे तिला ते स्किनचं डिसीज आहे. डिसीज म्हणण्यापेक्षा ते मार्क्स येतात आणि ते असे तेव्हा लक्षात आलं की तिचा जो म्हणजे तिचा ऍक्च्युली डेथ जे झाली होती ना ते तिने सुसाईड केलं होतं आणि स्वतःला जाळून घेतलं होतं. तर म्हणजे तिने मला रिडिंग घेतलं तेव्हा मला तिने फक्त एवढं सांगितलं होतं की माझ्या चेहऱ्यावरती वगैरे किंवा ह्याच्यावरती डाग पडतायत असं म्हणजे स्किनवरती आणि मला समजत नाही की काय आहे. तर तिथून ते आलं की ते मागचे जो ट्रॉमा आहे ना तो अजून तुझा हील झाला नाहीये आणि त्यामुळे तुला ते म्हणजे ते स्किनवरती तसे डाग पडतात. तर तेव्हा ती म्हटली की हो ऍक्च्युली हे डाग तसेच आहेत की जळाल्यानंतर जे मार्क्स येतात सेम तसे डाग माझ्या स्किनवरती येतात. तर ते तिला कळलं ना की काय रिझन होतं आणि मग त्याच्यानंतर म्हणजे मी तिथे सांगितलं तिला की ऍक्च्युली हे काय झालं होतं की तुझ्या सासूच्या त्रासाला कंटाळून तू आत्महत्या केली होती आणि त्याच्यामुळं तुला आता हे आणि तो ट्रॉमा आहे ना तो अजून हील केला नाहीये आणि अजून तू त्या व्यक्तीला माफ केलं नाहीयेस. त्याच्यामुळे तुला हे प्रॉब्लेम्स येत आहेत. मग ती म्हटली की "अरे हो, माझा हा पुढचा प्रश्न होता की माझं माझ्या सासूबरोबर रिलेशन असं का आहे?" म्हणजे ती म्हटली, "माझी सासू मला अजिबात त्रास देत नाही किंवा ती मला असं काही हे करत नाही. पण मला ना खूप चीड आहे तिच्याबद्दल. म्हणजे ती समोर आलेली पण मला नको वाटते. मला तिचा चेहरा पण बघायला आवडत नाही." म्हणजे पहा तिला 3 प्रश्न विचारण्याआधीच तिला उत्तर मिळालं, की ते का होतंय? का तर तुमचं हे आधीचं रिलेशन होतं जे, ते एवढं म्हणजे कडू होतं, कटू होतं, की ते हील झालं नाहीये आणि जोपर्यंत तू तिला माफ नाही करणार ना, मनापासून माफ नाही करणार, तोपर्यंत तुझा तो स्किन डिसीज पण बरा होणार नाही आणि जे तुला आता वाटतंय तिच्यासोबत रिलेशन तुमचे जे बिघडलेलं आहे, ते पण ते हील होणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला रूट कॉज कळतं. नाहीतर ती म्हटली, "मी एवढ्या गोष्टी केल्या, म्हणजे एवढ्या सगळ्या डॉक्टरांकडे गेली, मेडिसिन घेतली, पण मला फरक पडत नाही." पण पहा, की जर तिने हे खरंच मनापासून केलं, जे करणं तिला म्हणतो ना, की अजून हे होत नाहीये. म्हणजे कधी-कधी होतं ना, की आपल्याला माफ करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला वाटतं, की हां, माफ तर करायचं, पण तसं होत नाही. तुम्ही मनापासून ते जोपर्यंत करत नाही ना, तोपर्यंत ती गोष्ट होत नाही. तर तिच्याकडून अजूनही ते होत नाहीये. मग मी तिला सांगत असते, की "बघा, तू मेडिटेशन अटेंड कर, तू रेग्युलर मेडिटेशन अटेंड कर, तर तिथं तुझ्याकडनं ते प्रॅक्टिकली होईल." कारण जेव्हा आपण अशा अशा रिलेशनशिप्समध्ये येतो, जिथं काहीतरी ट्रॉमा आहे आपल्यासोबत आपण घेऊन आलोय. अशा वेळेला मी फक्त सांगून ते होणार नाहीये. तुम्हाला प्रॅक्टिकली ते करावं लागणार आहे. पहिले काही दिवस तुम्ही नुसतंच आय एम सॉरी वगैरे म्हणाल, पण ते मनापासून नसणार आहे, ते वरवर असणार आहे. पण जेव्हा तुम्ही ते लगातार कराल, तेव्हा हळू तुमच्या ते सबकॉन्शियस माइंडमध्ये जाईल, तुमच्या सोलपर्यंत पोहोचेल आणि एकदा तुम्ही मनापासून ते केली गोष्ट, की ती त्या सोलपर्यंत पोहोचेल. ठीक आहे? तर अशा गोष्टी असतात, की अशा प्रकारे तुम्ही तुमचं हीलिंग करू शकता. तुम्ही तुमच्या फॅमिलीचं हीलिंग करू शकता, राइट? व्हॉट हॅपन्स व्हेन यू ॲक्सेस युअर आकाशिक रेकॉर्ड्स स्पिरिच्युअली? काय होतं जेव्हा तुम्ही आकाशिक रेकॉर्ड ॲक्सेस करता? The Akashic records provide invaluable insights, offering clarity, guidance, and resolution while deepening relationships and expanding your consciousness. It is a unique opportunity to unveil the depths of your soul's journey, empowering you to live a life aligned with your true essence. हेच मी आता जे सांगितलं, की तुम्हाला जेव्हा कर्माप्रती अवेअरनेस येतो, तुम्हाला जेव्हा ॲक्चुअल रिझन कळतं, की हे सफरिंग्स माझ्या आयुष्यात का आहेत? त्यावेळेला म्हणजे जोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही, की रोग नक्की कुठे आहे? म्हणजे समजा पोट दुखतंय आणि तुम्ही डोकेदुखीचं औषध घेतलं तर बरं होणार नाहीये. तर तसंच आहे हे, की रूट कॉज कळल्याशिवाय तुम्हाला आणि तिथल्या रेमेडीज मग तोपर्यंत तुम्हाला मिळत नाहीत त्या. सो वाय शुड वी लर्न टू ॲक्सेस द आकाशिक रेकॉर्ड्स? सगळ्यात महत्त्वाचं तर स्पिरिच्युअल ग्रोथ, जी आपण सगळे सोल लेव्हलला सगळ्यांना मोक्ष हवाय. आपलं सगळ्यांचं अंतिम ध्येयच मोक्ष आहे. मग त्या मोक्षाकडे जाण्यासाठीचा हा प्रवास आहे. ठीक आहे. मग ही स्पिरिच्युअल ग्रोथ तुमची होते जेव्हा तुम्ही आकाशिक शिकता. तुम्ही ॲक्चुअली तुम्हाला लक्षात येतं, की आपण कशासाठी आलोय इथे? फक्त खायचं, प्यायचं, झोपायचं, उठायचं, पुन्हा कामाला जायचं, पुन्हा जेवायचं, झोपायचं यासाठी आपण आलो नाहीये. हो की नाही? काहीतरी कॉलिंग आहे, काहीतरी आपल्याला शिकायचंय, कुठलंतरी लेसन आपल्याला लर्न करायचंय. कर्म ज्यांच्यासोबत आहेत, ते कर्म आपल्याला नष्ट करायचे आहेत. मग ते कसे करायचे? कारण जोपर्यंत तुम्हाला आता जसं मी सांगितलं हिच्याबद्दल, की हिला लक्षात येत नव्हतं त्या लेडीला, की सासूसोबतचं ते कर्म आहे आणि त्याच्यामुळे मला स्किन डिसीज होतोय.
तर जोपर्यंत ती ते कर्म हील नाही करणार आहे, जोपर्यंत माफ नाही करणार आहे, तोपर्यंत तीही पुढे नाही जाणार आणि तिच्या सासूलाही पुढे जायला मग मिळणार नाही. जोपर्यंत तुम्ही माफ नाही करत तोपर्यंत तो पण सोल अडकतो ना. आणि तुम्ही माफ केलं नाही म्हणून तर तो सोल आलाय ना परत तुमच्यासोबत हे कर्म नष्ट करायला. हे जर सफरिंग तुम्ही असंच सुरू ठेवलं, तुम्ही तिच्यासोबतच हे कटुता अशी सुरू ठेवली, तर अजून पुढचा जन्म तुम्हाला घ्यावा लागणार आहे. तर हे हा अवेअरनेस जेव्हा तुम्हाला येतो आकाशिक मध्ये, त्यावेळेला तुमची ग्रोथ होत असते, एनलाइनमेंट होत असते. लर्निंग फ्रॉम पास्ट, म्हणजे पास्ट मध्ये अशा काय चुका केल्या आहेत ज्या आता आपल्याला सुधारायच्या आहेत, हे आपल्या लक्षात येतं. सो यू लर्न फ्रॉम युअर पास्ट मिस्टेक्स. नो द पर्पज ऑफ युअर प्रेझेंट इन्कार्नेशन. आता या जन्मात आपण का म्हणजे इन्कार्नेट झालोय, आपण हा जन्म का घेतलाय हे आपल्याला कळतं. त्यावेळेला आपल्याला पुढे जायला त्याची मदत होते. फ्युचर पॉसिबिलिटीज आपल्या लक्षात येतात. सी इथं फ्युचर पॉसिबिलिटीज का म्हटलंय, फ्युचर का नाही म्हटलं, कारण आकाशिकचं खूप सुंदर क्वालिटी आहे की आकाशिक आर सेल्फ इव्हॉल्विंग. दिस रेकॉर्ड्स आर इव्हॉल्विंग. म्हणजे काय की जर समजा तुम्ही कुणाची कुंडली तुमची काढली आणि तिथे जर पितृदोष आला असेल, मी जसं म्हटलं कुंडली कधी निघते, जेव्हा तुमचा जन्म होतो त्याच वेळेला निघते ती. ठीक आहे. आता तिथं जर पितृदोष दाखवला असेल आणि नंतर तुम्ही पितृदोषावरती जर उपाय केले, तरी सुद्धा तिथं पितृदोष दाखवतात. का? कारण ज्योतिषा म्हणजे ती विद्या जी आहे त्याच्यामध्ये ते चेंज होत नाही तुमची कुंडली. पण आकाशिक रेकॉर्डची खूबी काय आहे की आकाशिक रेकॉर्ड तुमच्या कर्मानुसार चेंज होत असतात प्रत्येक वेळेला. कारण तुम्हाला कर्मांची फ्री विल आहे आणि तुमची जी डेस्टिनी आहे ती तुम्ही चेंज करण्याची ताकद तुमच्यात असते. 30%, अराउंड 30% फ्री विल ऑफ कर्मा यू हॅव. तर जेव्हा तुम्ही एखादं मी जसं म्हटलं की सफरिंग आहे, ठीक आहे, आणि तुम्ही जर कर्म त्या पद्धतीने योग्य पद्धतीने केले तर तुम्ही तुमचं कर्म बदलू शकता. आणि मग ते फ्युचर त्यानुसार तुमचं बदलत असतं. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीने जर माझ्याकडे आज रिडिंग घेतलं आणि आत्ताच्या कर्माच्या बेसिसवरती जे रिडिंग येईल की पुढे जाऊन असा असा त्रास आहे पण हा टाळायचा असेल तर तू हे रेमेडीज कर. किंवा बऱ्याच वेळा असं होतं पहा की येतं की फायनान्शियल ग्रोथ नाहीये, कारण कारण हे कर्म आहेत पास्ट लाईफचे, ते हील केलेस तर तुला नोकरी मिळेल. ठीक आहे. आता जर त्याने रेमेडीज केल्या म्हणजे त्याने पास्ट लाईफ कर्म जे पण आहे ते सुधारली त्या रेमेडीजनी, तर काय होईल, जसं सांगितलंय तसं नोकरी मिळते आणि खरंच मिळते. आता तुमच्यापैकी जवळजवळ सगळ्यांनी माझ्याकडनं रिडिंग करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला याचा अनुभव आहे की जे रिडिंग मध्ये येते तसं होतं. बट समटाइम्स व्हॉट हॅपन की कर्म केले जात नाहीत. म्हणजे त्याला हलक्यात घेतलं जातं का हा ठीक आहे ना, थोडंसं तुम्हाला रिलीफ आला की तुम्ही ते बंद करता रेमेडीज आणि मग काय होतं की मग तुमचे कर्मच नाही नष्ट झाले तर तुम्हाला ते कसं मिळतील पुढे तो फ्युचर. तर ती गोष्ट जी सांगितली आहे की या वेळेत होणार आहे ती नाही होत, मग ती डिले होते. याचाच अर्थ काय की तुमचं फ्युचर आहे हे तुमच्या हातातच आहे कुठेतरी. आणि आकाशिक मध्ये तुम्ही जेव्हा जेव्हा रिडिंग घेता, हे समजा अजून 2-4 महिन्यांनी तुम्ही रिडिंग घेतलं आणि जर तुम्ही तुमचे कर्म काही प्रमाणात नष्ट केले असतील तर त्याच्यानंतर जे असेल ते रिडिंग तुम्हाला मिळेल त्या प्रेझेंट स्टेटचं, त्या मोमेंटचं. तर त्यामुळे तुमचे जे आकाशिक रेकॉर्ड्स असतात ते इव्हॉल्व्ह होत असतात आणि त्याच्यानुसार तुम्हाला गायडन्स मिळत असतो. म्हणजे तो तुमचा रिअल टाइम गायडन्स असतो, विच इज रिअली व्हेरी ब्युटिफुल थिंग अबाउट आकाशिक रेकॉर्डिंग, जे तुम्हाला इतर कुठल्याही मोडॅलिटीमध्ये मिळत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर हिलिंग पास्ट, म्हणजे तुम्ही पास्ट तुमचं हील करू शकता. त्याच्यानंतर ओव्हरकमिंग फिअर. एखाद्या गोष्टीबद्दल जर तुमच्या मनात फिअर असेल तर याचा अर्थ काय असतो, म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला जर उंचीची भीती वाटत असेल तेव्हा पास्ट लाईफ मध्ये लक्षात येतं की हिचा कुठेतरी उंचीवरनं पडून मृत्यू झाला होता किंवा पडून काही इजा झाली होती आणि त्या सोलने तो ट्रॉमा अजून लक्षात ठेवले. सोल तर एकच आहे ना, आपण फक्त शरीर बदललंय पण सोल एकच आहे. मग त्यामुळे तो ट्रॉमा जर हील नसेल झाला तर ते फिअर तसंच पुढे येतं या लाईफ मध्ये. मग बघा बऱ्याच जणांना आगीची भीती असते, पाण्याची भीती असते, उंचीची भीती असते. मग त्याच्यामागे काहीतरी कारण असतं. जोपर्यंत तुम्ही ते हील नाही करत ट्रॉमा, तोपर्यंत ती भीती तशीच राहते. मग तुम्ही ह्या भीतीला ओव्हरकम करू शकता जेव्हा तुम्हाला कारण कळतं, त्याच्यावरती उपाय मिळतात. ते उपाय केले की तुम्ही ओव्हरकम करू शकता तुमचं जे काही फिअर असेल ते. रिझन्स फॉर रिलेशन्स.
तुम्ही जे कार्मिक रिलेशन्स घेऊन आला आहात त्याच्यामागे काय कारण आहे हे तुम्हाला कळतं. पॅरेंट्स इन पॅरेंटिंग म्हणजे आजकाल तुम्ही पाहात पॅरेंटिंग हे एवढं मोठं म्हणजे एक मोठा जॉब म्हणा किंवा खूप मोठी गोष्ट झाली आहे. पहिल्यासारखं नाही की आपली मुलं आपल्या पण वाढायचे. एकत्र कुटुंब असायचे, एकमेकांना बघत बघत ते वाढायचे. आता तसं नाहीये. एक जरी असेल अपत्य तरी आपल्याला एवढे टेन्शन्स असतात. म्हणजे कारण तो कुणाला बघून हे करणार. आई वडील दोघंही बिझी असतात आपापल्या करिअरमध्ये. तो मुलगा एकटा असतो. मग त्याच्यामुळे मानसिक म्हणा हे खूप असतं. म्हणजे फक्त फिजिकल नाही तर मेंटल पण प्रॉब्लेम्स खूप असतात. मग त्यामध्ये पॅरेंट्सना गाईडन्स मिळतो मुलांसाठीचा, की मुलांसाठी काय चांगलं आहे. ठीक आहे. कारण त्यांचं पूर्ण म्हणजे रेकॉर्ड्स जे असतात प्रत्येकाचे रेकॉर्ड आहेत ना सोलचे आणि मग मुलाचं जे काही आधीचं असेल तर त्याच्यानुसार कळते की बाबा करिअरसाठी कुठलं हे आहे किंवा एखादा जर त्याचा कुठला डिसीज असेल तो कळतो की काय आहे जे तुम्हाला हील करायचं आहे. तर पॅरेंटिंग मध्ये पण आकाशिक रेकॉर्डचा उपयोग होतो. बिझनेस पीपलना सुद्धा रेकॉर्ड्सचा खूप उपयोग होतो. म्हणजे जेव्हा तुम्ही आकाशिक रेकॉर्ड्स ऍक्च्युली ओपन करता म्हणजे तुम्ही शिकला, ठीक आहे, तुम्ही करिअर तुमचं काहीतरी वेगळं सुरू आहे आणि तुम्ही जर आकाशिक रेकॉर्ड शिकला तर तुम्ही फक्त तुमचं ती प्रेयर म्हणून जरी तुम्ही तुमच्या ऑफिसला गेलात ना रोज तरी तुमच्या लक्षात येतं की कितीतरी कामं अगदी म्हणजे एफर्टलेसली होतात. म्हणजे बरेच माझे क्लायंट्स मला सांगतात की मी फक्त रेकॉर्ड ओपन करून जाते आणि मला त्याचा खूप हेल्प होतो. म्हणजे याच्या आधीचं लाईफ आणि आताचं लाईफ याच्यामध्ये खूप फरक पडलाय मला. म्हणजे त्या गोष्टींचा खूप उपयोग होतो. कारण मुळात काय होतं की तुम्ही जेव्हा रेकॉर्ड्स ओपन करता त्यावेळेला तुम्ही इन्व्होक करता ना तुमच्या गाईड्सना आणि तुम्ही त्यांना सांगता की मला हेल्प करा. त्यामुळे इंटरव्ह्यूज मध्ये जाताना, एक्झाम लिहिताना किंवा कुठल्याही मीटिंग्स हँडल करताना किंवा डे टू डे लाईफ मध्ये सुद्धा तुम्हाला अशा कितीतरी गोष्टी असतात. आता किती पॉलिटिक्स असतं आजकाल. तर या सगळ्यांमध्ये तुम्हाला आकाशिक रेकॉर्डचा यूज होतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्टिस्टिक लोक जे असतात म्हणजे पोएट्स, फोटोग्राफी, पेंटिंग, रायटिंग, कंपोजिंग. तुम्ही पाहता आजकाल लेख लिहिण्यासाठी, कविता लिहिण्यासाठी लोक काय करतात एखाद्या रिसॉर्ट मध्ये जाऊन राहतात. का तर आता सगळं एवढं गोंधळ आणि गजबजलेपणा असतो आजूबाजूला की त्यांना शांतता हवी असते, फोकस करायला हवं असतं. तर ते इन्व्हायरमेंट तुम्हाला आकाशिक रेकॉर्ड्स देतात. म्हणजे तुम्ही जेव्हा एखादा अ, अ, कुठलीही गोष्ट तुम्हाला आर्टची करायची आहे आणि तुम्ही जर आकाशिक रेकॉर्ड्स ओपन करून ती गोष्ट केली, तर तुमची फ्रिक्वेन्सी ऑटोमॅटिकली तुमची फ्रिक्वेन्सी चेंज होते ना. तुम्ही त्या रेल्मशी कनेक्ट होता आणि तिथून युनिव्हर्समधून कितीतरी आयडियाज चांगल्या-चांगल्या तुम्ही अट्रॅक्ट करता. कारण युनिव्हर्समध्ये सगळं आहे. युनिव्हर्समध्ये सगळं आहे आणि तुम्हाला जर समजा तुम्हाला एखादी कविता लिहायची आणि तुम्ही रेकॉर्ड्स ओपन करून जर लिहिले, तर तुम्हाला खूप सुंदर-सुंदर आयडियाज येतात. कारण ऑलरेडी तिथे सगळं ज्ञान उपलब्ध आहे. म्हणजे आपल्या जे पुराण आहेत, गरुड पुराण किंवा विष्णू पुराण किंवा जे 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 काही आहे भगवद्गीता सगळं 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 नॉलेज तिथे आहे. आणि मग तुम्ही आकाशिक रेकॉर्ड फक्त ओपन केले आणि जर तुम्ही त्या दृष्टीने जर लेख लिहिताना हे करताना जर तुम्ही रेकॉर्ड्स ओपन करून जर बसलात ना तर तुम्हाला खूप छान आयडियाज येतात तिथून. तर त्यासाठी आकाशिक खूप उपयोगी ठरतात. स्पिरिच्युअल करिअर ठीक आहे. आता तुम्ही मला पाहतच आहात, की मी अगदी रिसेंटली सुरू केलंय. म्हणजे 1-1.5 वर्ष झालंय आम्ही शिकलोय. पण अ, खूप फरक पडले. म्हणजे माझं आयुष्य आता 360 डिग्री चेंज झालंय. हे फक्त आकाशिकमुळे शक्य झालंय, की या प्रश्नांच्या मागे मी हे केलं की काय आहे नक्की हे मला बघायचंय आणि आकाशिक मी शिकले आणि त्याच्यानंतर मी मागे वळून पाहिलं नाही. म्हणजे मला एवढा सुंदर अनुभव येतो, की रोजचा डेली लाईफमध्ये सुद्धा मला एवढे सुंदर अनुभव येत असतात. इव्हन माझे क्लायंट्स पण जे पण किंवा माझे स्टुडंट्स आहेत ते मला सांगत असतात, की असं-असं गोष्ट होती आणि मला इथे अशी-अशी मदत मिळाली माझ्या गाईडची. तर या गोष्टी ही खूप सुंदर प्रकारे आपल्याला आकाशिकमध्ये शिकायला मिळतं. हा कोर्स का करायचा? तर त्यासाठीच, की तुम्हाला एकतर तुमचे गेन प्रोफाउंड इन्साइट्स इंटू युअर सोल जर्नी. तुम्हाला तुमच्या स्पिरिच्युअल गाईड्सकडनं तुम्हाला गाईडन्स मिळण्यासाठी. हील अनरिझॉल्व्ड इमोशनल अँड फिजिकल चॅलेंजेस. त्याच्यानंतर अंडरस्टँड युअर कार्मिक सायकल्स अँड लाईफ पर्पज. कनेक्ट विथ हायर कॉन्शियसनेस ऑफ स्पिरिच्युअल फॉर स्पिरिच्युअल ग्रोथ.
receive expert guidance in a safe and supportive environment, which is very important. Safe and supportive environment. आकाशिक सारखी सेफ मोडॅलिटी कुठली नाहीये, कारण तिथे तुम्हाला तुमचे गाईड पूर्ण प्रोटेक्ट करतात. म्हणजे मी एवढ्या निगेटिव्ह आणि एवढ्या हेवी केसेस करते, पण मला कधी निगेटिव्हिटीचा कुठल्या कधीच त्रास झाला नाही आतापर्यंत. मला तिथे नेहमी प्रोटेक्शन मिळालंय. मला फक्त फक्त काय होतं की एनर्जी लॉस होतो. एनर्जी एक्सचेंज होतो ना, कारण मी जेव्हा दुसऱ्यांचे रेकॉर्ड ओपन करते, त्यावेळेला माझी एनर्जी तिथे लावली जाते त्यांचे रेकॉर्ड्स ओपन करायला. तर मला तो एनर्जी लॉस होतो, जो नंतर भरून काढता येतो ऑफकोर्स. पण त्यासाठी मला असं वाटतं की तुम्ही स्वतःचं स्वतः शिकावं, स्वतःचं स्वतः तुम्ही स्वतःला हील करावं. आणि जेव्हा तुम्ही स्वतः शिकता तेव्हा फक्त तुम्ही नाही, तुमचे फॅमिली हील होत असते, तुमचे अँसेस्टर्स हील होत असतात, जे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आजकाल तुम्ही पाहता 99% लोकांना पितृदोषाचा त्रास आहे. का आहे? कारण पहिल्या काळी, पूर्वीच्या काळी आपले जे पूर्वज होते ते बऱ्यापैकी हे सगळे रिच्युअल्स फॉलो करत होते, जे आजकाल केले जात नाहीत. आजकाल आपण असं म्हणतो ना की एज्युकेशनल, म्हणजे आम्ही एवढे उच्च शिक्षित आपण झालो की आपण या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. मीही नव्हते ठेवत. पण आता जेव्हा मी अनुभवते या गोष्टी, तेव्हा लक्षात येतात की या गोष्टी किती गरजेच्या आहेत. मग जेव्हा ह्या गोष्टी होत नाहीत आपल्याकडनं, तेव्हा काय होतं की ते स्टक होतात आपले पूर्वज. आणि मग त्याच्यासाठी काही उपाय मग असतात की खूप इझी इझी उपाय असतात पितृदोष निवारणाचे. जसं पिंपळाच्या पाण्याला पाणी घालणं, पिंपळाच्या झाडाला कावळ्याला घास देणं, किंवा पितृस्तोत्र म्हणणं, किंवा आपण जे काही उपासना दानधर्म करतोय. दानधर्म म्हणजे खूप बेसिक गोष्टी, अन्नदान, पाण्याचं दान आणि कपड्यांचं दान. या फक्त थोड्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण केल्या तर त्यांना ते पुण्य मिळतं, आणि ते पुढच्या प्रवासाला जातात. आणि हे का गरजेचं आहे? का तर आपल्या कुळाचं रक्षण हे आपली कुलदेवता आणि आपले पितृ करत असतात. बाकी दुसरं कोणीही करत नाही. आपल्या कुळाचं रक्षण आपले पितृ आणि आपले कुलदेवता. त्यामुळे या दोन गोष्टींना मानणं, किंवा त्यांच्यासाठी उपासना करणं, किंवा त्यांना ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं खूप गरजेचं आहे. आता उपासना करणं म्हणजे आपण म्हणतो, आता जेव्हा रेमेडीज येतात त्यावेळेला समजा असं आलंय की अन्नदान करा, किंवा आता ओटी भरा वगैरे असं येतं ना जेव्हा कुलदेवतेची. मला सांगा, त्यांनीच सगळं दिलेलं आहे, आपण त्यांना कोण देणार आहे? पण ते का करायचं असतं? तर ऍज अ टोकन ऑफ ग्रॅटिट्यूड. कारण ते आपलं जेव्हा काम करतात, आपण जेव्हा कधीही आपल्या कष्टात असतो, जेव्हा आपण त्यांना म्हणतो ना की हे काम माझं करा, मग तो ग्रॅटिट्यूड व्यक्त करण्यासाठी म्हणून आपण या गोष्टी करायच्या असतात. तर हा सगळा जो म्हणजे अवेअरनेस आहे ना, तो येतो जेव्हा तुम्ही आकाशिक शिकता. थोडंसं मी माझ्या कोर्स बद्दल ब्रीफ मध्ये सांगते थोडक्यात, आणि मग आपण मेडिटेशन करूया. ठीक आहे? तर माझा हा जो कोर्स आहे याच्यामध्ये मी 10 दिवसांचा कोर्स माझा असणार आहे. सिलेबस काय असणार आहे पहा, की पहिल्या दिवशी तर बेसिक जे आकाशिक रेकॉर्ड्स म्हणजे काय आहेत, किंवा ते कसे हे करायचे, त्याचे गाईडलाईन्स, की ते कसे रेकॉर्ड्स ऍक्सेस करण्यासाठी काय गाईडलाईन्स आहेत, डू अँड डोंट्स काय आहेत, हे काय करावं काय करू नये. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पिलर ऑफ लाईट मेडिटेशन आहे. आणि पाथवे प्रेयर प्रोसेस आहे, जी ऍक्सेस करण्यासाठी जी खूप इफेक्टिव्ह प्रेयर आहे, जी करून आपण आकाशिक रेकॉर्ड ऍक्सेस करतो. त्याच्यानंतर तिथे कसं जायचं, ते काय विचारायचं, काय करायचं, ते सगळं गायडेड मेडिटेशन असणार. 10 दिवस रोज मेडिटेशन असणार, हिलिंग मेडिटेशन असणार आहेत रोज. थर्ड डेला तुम्हाला एक वेगळी आणि खूप सुंदर मेथड शिकवणार मेडिटेशनची. वैदिक मेथड आहे जी. त्याच्यामध्ये एक मंत्र पण दिला जाणार, ज्यायोगे तुम्ही आकाशिक रेकॉर्ड ऍक्सेस करू शकता. माझ्या स्टुडंटना या मेथडचा खूप छान उपयोग झालाय इनसाइट्स येण्यासाठी. ठीक आहे? त्याच्यानंतर मग त्यासाठी एक मेडिटेशन पण आहे आणि त्याचा मंत्र पण आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हायर सेल्फशी तुमच्या कसं कनेक्ट व्हायचं, कारण शेवटी तुमचा हायर सेल्फ आहे ना तिथे, जो तुम्हाला गाईड करत असतो. त्याच्याशी तुम्ही जेव्हा डायरेक्टली कनेक्ट होता त्यावेळेला तुम्हाला खूप छान प्रकारे गायडन्स मिळतो. त्याच्यानंतर तुम्हाला सोल रायटिंग शिकवलं जातं. सोल रायटिंग, ऑटोमॅटिक रायटिंग, म्हणजे ज्यांना इन्साइट्स नाही आहेत त्यांना या पद्धतीने खूप छान गायडन्स घेता येतो. त्यानंतर टाइप्स ऑफ कर्मास आणि सोल क्लिन्झिंग. क्लिन्झिंग स्वतःच्या सोलचं कसं करायचं त्याचं मेडिटेशन दिलं जातं, जे तुम्ही आठवड्यातनं एकदा जरी केलं तरी त्याचा खूप छान फरक पडतो.
सोलचं हिलिंग कसं करायचं, सोल हिलिंग मेडिटेशन आहे. त्याच्यानंतर फक्त तुमचं नाही तर तुमच्या फॅमिलीचं, अँसेस्टर्सचं, प्रेझेंट फॅमिलीचं, इव्हन फ्युचर जनरेशनचं हिलिंग करण्याची प्रेयर तुम्हाला शिकवली जाते, ते मेडिटेशन आहे. त्याच्यानंतर ज्यांना गायडन्स येत नाही त्यांच्यासाठी प्रेयर. दुसऱ्यांचं आपण जेव्हा म्हणजे स्वतःचा रेकॉर्ड ओपन करायला एकदा तुम्ही शिकलात की दुसऱ्यांचं रेकॉर्ड्स कसे ओपन करायचे क्लायंट्सचे, त्याच्यासाठी काय डू अँड डोंट्स आहेत ते शिकवले जातात, त्याची प्रॅक्टिस घेतली जाते. जे 7, 8, 9, 10 हे 4 दिवस आहेत त्याच्यामध्ये रोज मी एक अ, दुसऱ्यांच्या रेकॉर्डची प्रॅक्टिकली प्रॅक्टिस घेते. त्याच्यानंतर ॲनिमल्सचे रेकॉर्ड ओपन करायची प्रॅक्टिस घेते. होमचं, प्लॉटचं, लँडचं रेकॉर्ड कसं ओपन करायचे त्याची प्रॅक्टिस घेते. रीडिंग रेकॉर्ड्स फॉर पब्लिक मूव्हमेंट हे सुद्धा तुम्हाला शिकवलं जाते की कसं करावं ते. सी आकाशिक रेकॉर्ड तुम्ही एकदा शिकला ना की तुम्हाला नंतर कुणाकडे जायची गरज पडत नाही. म्हणजे वास्तूचं आणि ह्याचं रेकॉर्ड आजकाल तुम्ही पाहता वास्तू कन्सल्टंटकडे आपण जातो. अ, वास्तू बरेच प्रॉब्लेम्स असतात वास्तूमध्ये आणि आपल्याला कधी-कधी तर आपल्याला कळतही नसतं की ॲक्चुअली रूट कॉज काय आहे. माझी एक क्लायंट होती जिला खूप हेल्थ प्रॉब्लेम्स होते आणि तिने जेव्हा रीडिंग केलं तेव्हा तिथे आलं की वास्तू दोष आहे. ती ज्या घरात राहते त्यामध्ये एवढे दोष होते की जर तुम्ही कुठल्या वास्तू कन्सल्टंटकडे जर ती गेली असती ना तर तिला एकच उपाय दिला असता की तू इथून घर बदल. एवढे प्रॉब्लेम्स होते त्या घरामध्ये. पण आकाशिकचं हे काय आहे, खूबी काय आहे, की आकाशिक जे असतात ते रिअलिस्टिक हे देतात तुम्हाला सोल्युशन. कारण आकाशिक रेकॉर्डमध्ये तिच्या गाईडना माहीत होतं, की ही व्यक्ती आता पुढचे 2-3 वर्ष तरी घर बदलू शकत नाही. बिकॉज सी शी वॉज अलोन विथ हर किड. तो असे काही सर्कमस्टन्सेस होते, की ज्यामध्ये ते घर अजून तिच्या नावावर झालं नव्हतं. त्यामुळे तिला ते घर लीगल काही प्रॉब्लेम्स होते घराबद्दल. त्यामुळे तिला ते घर ना विकता येणार होतं, ना तिला घरातून तिथून जाता येणार होतं. ठीक आहे. मग तिथून खूप म्हणजे तुम्हाला सांगते, की एवढे वास्तूचे दोष होते मला दाखवले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साउथ वेस्टला नैऋत्येला सेप्टिक टँक होता. म्हणजे ती जी सोसायटी होती तिथे 3 बिल्डिंग्स होत्या. त्या एका बिल्डिंगच्या बरोबर तिच्या बिल्डिंगच्या खाली सेप्टिक टँक होता, जो नैऋत्य दिशेला येत होता. व्हिच इज अ मेजर वास्तुदोष. आता हे मी वास्तूचं काहीही शिकले नाही. पण हे सगळं नॉलेज मला आकाशिकमधनं मिळालं. कारण आकाशिक केलं की तिथं रूट कॉज काय आहे. मग ते सगळं शिकवतात तुम्हाला, की मग तिच्या घराचा एंट्रन्स वेस्टला होता. मग तो पण एक वास्तुदोष होता. दो इट वॉज नॉट म्हणजे गंभीर नाही, पण सौम्य वास्तुदोष होता. तर त्याच्यामध्ये तिला रेमेडीज सांगितल्या, की काय रेमेडीज कर. बरं हे जे सेप्टिक टँक होतं, तर तिथं म्हणजे नेमकं तिचं बेडरूम येत होतं. तर तिला सांगितलं, की काय-काय कर. म्हणजे तिची झोपण्याची दिशा पण चुकीची होती. ती बदलायला सांगितली. तिच्या जवळ-जवळ घराच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम होता, की तिच्या घरामध्ये किचनचं पण पाण्याची दिशा होती ती चुकीची होती. गॅसचा जो गॅस स्टोव्ह जिथे ठेवला होता तो चुकीच्या दिशेला होता, साऊथकडे फेस करून होता. असे छोटे-छोटे रेमेडीज तिला सांगितले आणि ते तेवढेच तिने फॉलो केले. त्यातले पण अर्धेच केले ती म्हटली. आणि तिने मला रिव्ह्यूज पण दिला होता. आता ॲक्चुअली मी टेस्टिमोनियल्स इथे नाही ॲड केलेत आज. तर ते रिव्ह्यू तिने मला तो दिला होता. त्याच्यामध्ये तिने स्पष्टमध्ये लिहिलंय, की मी थोडंसंच केलं पण मला खूप रिलीफ मिळाला. म्हणजे एवढं सुंदर वास्तूबद्दल सुद्धा गाईडन्स मिळतो. कारण तुमचे स्पिरिच्युअल गाईड आहेत ना, ते तुम्हाला गाईड करतात. त्यामुळं तुम्हाला ते पूर्ण परिपूर्ण रीतीने गाईड करतात. म्हणजे इथं तुम्हाला काय करायची गरज आहे, तुम्ही काय करू शकता, काय करू शकत नाही, त्या अनुसार तुम्हाला ते रेमेडीज देतात. त्याच्यानंतर डे 8ला मी पास्ट लाईफ ॲक्सेस करायचं मेडिटेशन घेते थ्रू आकाशिक. आफ्टर दॅट आय म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त मी कॉर्ड कटिंग शिकवते, विच इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. कॉर्ड कटिंग आहे, चक्रा मेडिटेशन, तुमचे चक्रा कसे अलाइन करायचे, कसे क्लीन करायचे. तर या सगळ्या गोष्टी घेतल्या जातात. ग्राउंडिंग टेक्निक्स घेतल्या जातात. त्याच्यानंतर होपोनोपो हिलिंग पण होतं आणि सोल हिलिंग प्रेयर घेतली जाते. तर हे सगळं मेडिटेशनमध्ये घेतलं जातं. त्याचा खरंच फायदा होतो पुढे. ठीक आहे. कोणाला काही डाउट्स आहेत? कारण मेडिटेशन केल्यानंतर आपण काही क्वेशन्स देणार नाही आहोत. तर आत्ताच तुम्हाला काही डाउट्स असतील तर विचारू शकता. हो, तुम्हाला सगळ्यांना समजलंय म्हणजे आकाशिकबद्दल. काही कोणाला विचारायचंय? कुणाला अनुभव शेअर करायचे आहेत का? पूजा
Sonali, if you want to share. तुम्हाला काही डाऊट नसेल तर मेडिटेशन घ्यायचं. ओके, चलो. सिट स्ट्रेट. नो प्रॉब्लेम, सोनाल, दॅट्स फाईन. मी विचारू का? सॉरी. मी विचारू काही प्रश्न? हा, विचारा ना. कोण मला आहे? हे विचारायचं होतं. मी दीपा काळे. हा, बोला. हा. कधी सुरू होतोय हा कोर्स? हा, अक्षय तृतीया. म्हणजे काय तारीख सांगू शकाल? संडे, संडे, कमिंग संडे. 18, 19, 19. आणि 19. किती वेळाचा आहे हा हा ड्युरेशन? असतो 4 ते 6. 4 ते 6. 4 ते 6 एव्हरी सॅटर्डे तास? संडे. वीकेंड बॅच अच्छा, आहे. ओके. 4 ते 6 फक्त सॅटर्डे संडे? हा, फक्त सॅटर्डे संडे, कारण बऱ्यापैकी वर्किंग असतात लोक, तर त्यांना नाही जमत बरोबर. वीकडेजला, त्यामुळे सॅटर्डे संडेच बॅच आहे आपली. मी सॅटर्डेला पण वर्किंग आहे ऍक्च्युली. ओके. रेकॉर्डिंग्स मी देते, पण इफ यू आर वर्किंग ऑन एव्हरी सॅटर्डे. सॅटर्डे. ओके. बिकॉज इट इज 4 to 6, कारण बऱ्याच वेळा असं होतं ना की वीकेंडला लोकांना संध्याकाळी बाहेर जायचं असतं. सो या. आणि लाईफ टाईम ऍक्सेस राहील ना रेकॉर्डिंगला? या, रेकॉर्डिंगचा लाईफ टाईम ऍक्सेस आहे. आणि हे जे आहे पीडीएफ नोट्स किंवा तुमचे जे पीपीटी आहे ते देणार? पीडीएफ नोट्स रोजचे रोज मिळतात तुम्हाला. तुम्हाला जे शिकवले ज्या दिवशी, त्या दिवशीचे नोट्स तुम्हाला त्या दिवशीच मिळतात. रेकॉर्डिंग्स आणि पीडीएफ नोट्स. हा, सुवर्णा, ओके. बोला ना. हरिओम ताई. हरिओम. हा, आपलं आधी पण बोलणं झालेलं आहे. हा, ओके. तर तुम्हाला म्हणजे मला तुमच्याकडेच करायचं होतं आकाशिक, परंतु तुम्ही बोलल्या की मला आता सध्या अपॉइंटमेंट फुल आहेत. अशी रीडिंग, अच्छा. हा, हो, ते कारण हा रोजचे हा तर असतात ना कॉल्स हा आणि मेसेजेस, त्यामुळे आता मी रोज रीडिंग घेते. तरी पण आता हा बघा, मला वाटतं May 7 पर्यंत मी बुक आहे. नाही, मला तेव्हा याच्यासाठीच करायचं होतं, म्हणजे मला कोर्स करायची खूप इच्छा आहे तुमच्याकडे. हा, हा. परंतु ते आपलं बोललं ना की मला एक पहिला कोर्स जमला नाही, मग हा जमेल का? आपला पहिला कोर्स नाही जमला होता ना मला. हो, जमू शकेल ना, तर तर मग तुम्हाला. दुसरीकडे दुसऱ्या ताईंकडे केला आकाशिक रेकॉर्ड, तर तिथे मागच्या जन्माचं निघालं की तुम्हाला तुमचं काय चुकलंय म्हणून तुम्हाला हे जमत नाही असं. तर ते बोलले की तुम्ही माहिती म्हणून हा कोर्स करा, परंतु मला आता स्ट्रॉंग इंट्युशन येतंय की मी करायला पाहिजे हे आता असं. तुमचा प्रश्न काय आहे आता? माझा प्रश्न असा होता की मला टेलिपॅथीचं जमलं नाही ना, मग आकाशिक जमेल का? असा प्रश्न मी आकाशिक मध्ये रेकॉर्ड विचारला होता की मी करू का हा कोर्स, मला इच्छा आहे करायची, यश आहे का असं. हम्म, हम्म, हम्म. तर ते सी. बोलले की तुमच्या मागच्या कर्मांमुळे थोडे अडथळे आहेत, परंतु तुम्हाला करायचं माहिती म्हणून करा. परंतु पण मला आता वाटतंय की खूप इंट्युशन येते की मला करायचंच आहे असं. तर काय करू मी आता? पण तुम्ही जर आता हे वेबिनार अटेंड केलं असेल पूर्ण, तर मी हेच पूर्ण वेबिनार मध्ये तुम्हाला सांगितलंय की इनसाइट्स येणं न येणं ही पुढची गोष्ट आहे, पण तुमचं हिलिंग होत असतं, कार्मिक हिलिंग होत असतं. हो, आणि मला तेच विच इज पाहिजे. व्हेरी मच इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्ही आकाशिक शिकता आणि रोज जर मेडिटेशन तुम्ही करता, तर तुम्ही हम्म. तुम्हाला हील करता ना, मग तुमचं उलट जे काही कार्मिक आहे ते हील झालं, तर अजून लवकर तुम्ही पुढे जाल त्या जर्नीमध्ये, राईट. शेवटी प्रत्येकाची स्पिरिच्युअल ग्रोथ होणं आणि जसं मी म्हटलं की प्रत्येक सोलची ही ध्येय हेच आहे ना, की पुढे जायचंय, प्रत्येकाला पुढे जायचंय. तर जेवढ्या लवकर, सूनर द बेटर, जेवढ्या लवकर कराल या प्रवासात याल, तेवढ्या लवकर तुम्ही पुढे जाल. नाही, मी आधी 2 वेळा तुमची मीटिंग अटेंड केली होती, 6 महिन्यापूर्वी, एकदा 8 महिन्यापूर्वी. तेव्हा मला काही वाटलं नाही की आता करू का लगेच, पण आता मला खूप स्ट्रॉंगली फील होते की मी करायलाच नक्की पाहिजे, करा. करायलाच जर पाहिजे. येत आहेत इन्ट्युशन्स तर नक्की करा. यू वोंट रिग्रेट. म्हणजे म्हणजे असं माझ्यामध्ये एकदम माझ्या. असं मला वाटत होतं तुम्ही बोलताना की तुम्ही कधी विचारणार, की काही प्रश्न विचारायचे की कधी सांगू मी पटकन, असं होऊन गेलेलं होतं ते. ग्रेट.
आणि माझ्या कोर्समध्ये असं आहे की मी तुमचे 10 सेशन्स झाले, कोर्स संपला की झालं असं नाही. माझ्या पहिल्या बॅचचे स्टुडंट सुद्धा अजून लाईव्ह मेडिटेशन्स कोर्स अटेंड करतात. मी प्रत्येक ग्रुपमध्ये लिंक पाठवते आणि मुळातच मी काय करते, एकदा ग्रुप तुमचा झाला तुमचा शिकून की तुमचा मेन ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड करते, जिथे रीडिंग म्हणजे जिथे रोजचं जे आहे लिंक आहे जी क्लासची ती शेअर केली जाते. त्यामुळे यू कॅन अटेंड इट एनी टाइम. सो इट्स नॉट लाईक दॅट की तुमची ही बॅच झाली की झालं असं नाहीये. तुम्ही पुढेही अटेंड करू शकता. त्यामुळे जोपर्यंत तुमचं तुम्हाला इन्साइट्स येत नाहीये, तुम्ही विलिंगली तुम्ही तो काढा, हे अटेंड करा मेडिटेशन्स, तुम्हाला हील करा तुम्ही स्वतःला. हो ठीक हो. आहे. नाही, त्यांनी मला प्रार्थना दिलेल्या आहेत, तर त्या पूर्ण चालू आहेत माझ्या. पूर्ण करून म्हणजे चालू द्यायच्या ना, म्हणजे त्या काही पूर्ण झाल्यावर मग कोर्स करू, तसं काही नाही ना. आता 18 सॉरी. दिवस झाले, 48 दिवसांची एक प्रार्थना आहे. 18 दिवस आता झाले हे आता. तुमच्यावर आहे. इट्स युअर कॉलिंग. जर तुम्हाला तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही, कारण मी कसं सांगणार, बरोबर आहे. मी तर म्हणेन मला की हा वाटतंय कोर्स आता करा लगेच तुम्हाला करावं असं. नक्कीच. मग नक्की करा. ठीक आहे. हा. दीपा काळे, येस, तुम्हाला जर शिकवायचं असतं तर नक्कीच तुम्ही शिकवू शकता. अच्छा. आणि ताई, हे आपण स्वतःचं पण बघू शकतो का, आपल्या कुटुंबाचं? मी तेच तर सांगितलं की तुम्ही स्वतःचं बघण्यासाठीच मी हा कोर्स काढते. कारण जसं तुम्ही म्हटलात की तुम्ही माझ्या अपॉइंटमेंटसाठी थांबला होतात, नाही मिळाली. असे बऱ्याच जणांचं होतं की त्यांना अर्जंट अपॉइंटमेंट हवी असते जी नाही मिळत आणि शक्य नसतं प्रत्येकाला एक एक महिना थांबणं. तर मला तेच वाटतं की बघा, शेवटी मलाही कुठेतरी लिमिटेशन्स आहेत, माझ्या एनर्जीला पण कुठेतरी लिमिटेशन्स आहेत. तर माझं हेच आहे की तुम्ही शिका आणि तुम्ही स्वतःला हील करा. आणि मी अशा पद्धतीने शिकवते की जेणेकरून तुम्हाला खरंच स्वतःला इन्साइट्स येतील. आणि माझ्या स्टुडंट्सचे अनुभव खरंच खूप छान आहेत. आता मला वाटतं माझे स्टुडंट्स त्यात कोण दिसत नाहीये मला याच्यामध्ये, नाही तर त्यांनी त्यांचे अनुभव शेअर केले असते. ठीक आहे, चालेल. आपण आता हो. घेऊयात मेडिटेशन. मॅम हा, हॅलो. हा मॅम, मी अश्विनी चितळे. हा, बोला ना. काही नाही, मी आता तुमचं आता 1 तासाभरापूर्वीचं सगळं व्यवस्थित ऐकलं आणि छान वाटलं मला ऐकून. अर्थात मी हा कोर्स लावलेला आहे, सो पुढच्या हा, रविवारपासून जॉईन करतेय. फक्त अडचण आता अशी आहे की मला नेमकं आता मुलाला आणायला जायचंय, तर मेडिटेशनसाठी मला थांबता येणार नाही. वरीज नो तर वरीज. रेकॉर्डिंग एनिवेज असेल, पण आल्यानंतर मी ते तेवढं मेडिटेशन करू शकेन ना, काही तसा प्रॉब्लेम नाही ना येणार? येस येस येस, नक्कीच नक्कीच. ओके, थँक्यू मॅम. मला खरंच आवडलं आणि मला नक्कीच पुढच्या रविवारपासून सुरू होईल आपलं. या या. येस सी येस. यू. ओके, थँक्यू मॅम. बाय, टेक केअर. बाय. हो, अश्विनीने ऍडमिशन घेतलेलं आहे, सोनालीने पण ऍडमिशन घेतलेलं आहे कोर्ससाठी. चलो, सिट स्ट्रेट, स्पाइन इरेक्ट. आपण एक छान छोटंसं मेडिटेशन करूया, एक प्रोटेक्शन मेडिटेशन. डोळे बंद. म्युझिकचा आवाज ठीक आहे का, कमी करायला हवं? इज इट ओके? ओके, गुड. चलो, स्ट्रेट, स्पाइन इरेक्ट. लक्ष तुमच्या श्वासांवर. बंद डोळ्यांनी सभोवतालचं वातावरण पाहायचंय. बंद डोळ्यांनी अनुभवायचंय. लक्ष आता आपल्या शरीरावर. आत जाणारा श्वास वातावरणातली पॉझिटिव्हिटी घेऊन जातो आणि बाहेर येणारा श्वास शरीरातली सगळी मरगळ, थकवा बाहेर जातो. Inhale and exhale. Inhale positivity and exhale negativity. लक्ष तुमच्या पायांच्या बोटांवर. तुमच्या पायांची बोटं शिथिल करा. तुमचं पाऊल, अँकल, शीन बोन,
शिथिल करा. तुमच्या पोटऱ्या, गुडघ्यांचे स्नायू, मांड्यांचे स्नायू पूर्णपणे रिलॅक्स करा. तुमच्या कमरेचे स्नायू, ओटीपोट सगळं छान रिलॅक्स होत आहे. पोटावरचं स्नायू पूर्णपणे रिलॅक्स. श्वास घेताना पोट आत जात आहे, श्वास घेताना पोट बाहेर येत आहे आणि श्वास सोडताना पोट आत जात आहे. श्वास घेतानाची छातीची होणारी हालचाल अनुभवा. पाठीचा कणा पूर्णपणे सैल सोडा. तुमचे खांदे सैल सोडा. लक्ष मानेवर, मान गळा पूर्ण शिथिल आहे. चेहऱ्यावर कपाळावरच्या आट्या सोडून द्या. चेहऱ्यावर एक स्मित स्माइल, मंद हास्य. तुमचे ओठ, नाक, डोळे पूर्णपणे रिलॅक्स करा. कान रिलॅक्स होत आहेत. मेंदूचे स्नायू, स्काल, डोक्याच्या मागचा भाग पूर्णपणे रिलॅक्स आहे. डोकं पूर्णपणे शांत आहे. लक्ष तुमच्या नेव्हल पॉइंटवर. श्वास घेत घेत हळूहळू वर लक्ष द्यायचे. एकेका चक्रावर लक्ष घेत घेत वर जायचे आणि श्वास सोडताना तसंच खाली यायचे. श्वास घेताना नेव्हल पॉइंट, सोलार प्लेक्सस चक्र, हार्ट, थ्रोट चक्र, थर्ड आय, क्राउन चक्र आणि श्वास सोडत सोडत पुन्हा सगळ्या चक्रांवरून ध्यान खाली घ्यायचे नेव्हल पॉइंट पर्यंत. Fold your hands. हात जोडा नमस्कार स्थितीमध्ये. तुमच्या हाताचे अंगठे हार्ट चक्रामध्ये मध्यभागी टच करा. नमस्कार स्थितीमध्ये हात जोडा. ओपन प्रेयर म्हणायची आपण. तुमचे फॅमिली मेंबर्स, हाऊस हेल्प, तुमचे कलिग्स, नेबर्स सगळ्यांसाठी आपण क्षमा प्रार्थना म्हणणार आहोत. आय एम सॉरी. सॉरी ताई, म्युझिक इतकं लाऊड आहे की काहीच समजत नाही, शब्द काहीच समजत नाही. ठीक आहे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. आता लक्ष तुमच्या हार्ट चक्रावर. हार्ट चक्राच्या वरती आपल्या इष्टला इमॅजिन करायचंय. ज्यांना कुणाला तुम्ही मानता त्या शक्तीला तिथे इमॅजिन करायचंय. आदिगुरु शंकर, हनुमंत,
ज्यांना तुम्ही मानता त्यांना तिथे इमॅजिन करा. तुमचे स्पिरिच्युअल गाईड, तुमचे गुरु किंवा तुमचे इष्ट. आता आपण त्यांना प्रार्थना करणार आहोत. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू अँड आय सरेंडर. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू अँड आय सरेंडर. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू अँड आय सरेंडर. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू अँड आय सरेंडर. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू अँड आय सरेंडर. आता इमॅजिन करायचंय की त्यांच्या हातामधून एक सोनेरी प्रकाश तुमच्या क्राउन चक्रावर पडत आहे. तुमचे स्पिरिच्युअल गाईड, तुमचे गुरु, ज्यांना तुम्ही तिथे पाहत आहात, त्यांच्या हातामधून एक सोनेरी प्रकाश तुमच्या क्राउन चक्रावर पडत आहे. जसा धबधबा कोसळत असतो तसं आपण अलगद, आणि या प्रकाशामध्ये तुम्ही पूर्णपणे न्हावून निघत आहात. तुमचं शरीर पूर्णपणे ओलं होत आहे त्या प्रकाशात. तो प्रकाश क्राउन चक्रामधून आत झिरपत आहे. तुमच्या प्रत्येक चक्रामधून तो खाली खाली खालच्या दिशेने जात आहे. या गोल्डन प्रकाशामध्ये तुमच्या प्रत्येक चक्राचं क्लिनिंग होत आहे. तुमच्या शरीरातला सगळा ताण त्या प्रकाशामध्ये विरघळत आहे. तुमच्या जिथे कुठे पेन आहे, वेदना आहे, तिथे लक्ष न्या आणि इमॅजिन करा की या गोल्डन प्रकाशामध्ये तो पेन, ती वेदना विरघळून जात आहे. शरीराचा तो भाग हील होत आहे. या प्रकाशाबरोबर तुमच्या शरीरातली निगेटिव्हिटी, मरगळ सगळी खाली खालच्या दिशेने वाहून जात आहे. आणि ती आता तुमच्या पायामार्फत भूगर्भामध्ये जात आहे, खोलवर. तुमचं पूर्णपणे शरीर न्हावून निघत आहे आणि हील होत आहे या सोनेरी प्रकाशात. हा स्वर्णिम प्रकाश तुमच्या शरीराचं, तुमचं ऑराचं क्लिनिंग करत आहे. हा प्रकाश तुमच्या शरीराच्या बाजूला तुमचा ऑरा आहे तो पण क्लीन करत आहे. इमॅजिन करा तुमचं शरीर पूर्णपणे हलकं हलकं होत आहे. जिथे कुठे वेदना आहे ती वेदना पूर्णपणे प्रकाशामध्ये नाहीशी झाली आहे, विरघळून गेली आहे. प्रत्येक चक्रावरून लक्ष खाली 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 घेत जा. त्या प्रकाशाबरोबर तुमच्या शरीरातला प्रत्येक रंध्राचं हिलिंग होत आहे. तुमच्या शरीरातले सगळे ऑर्गन्स, शरीराचे सगळे अवयव या प्रकाशामध्ये रिलॅक्स होत आहेत. तुम्हाला खूप छान हलकं हलकं फील होत आहे. तुमच्या इष्टने तुमच्यावर हा जो स्वर्णिम प्रकाश तुम्हाला हील करण्यासाठी, त्यामध्ये तुमचं पूर्णपणे हिलिंग होत आहे. यू फीलिंग ब्लेस्ड. खूप आणि सुंदर शांततेचा अनुभव.
तुम्ही घेत आहात. तुम्ही त्या स्पिरिच्युअल गुरुच्या, तुमच्या इष्टच्या एनर्जी सोबत जोडले गेले आहात त्या प्रकाशाच्या माध्यमातून. त्यांना धन्यवाद द्या. से थँक यू फॉर हेलिंग अस. ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. तुम्हाला हेल केल्याबद्दल. यू कॅन ओपन युअर आयज. अलगदपणे डोळे उघडू शकता. हातांचं घर्षण करून डोळ्यांवर न्या आणि अलगदपणे. सॉरी, वेळेअभावी थोडंसं शॉर्टमध्ये मेडिटेशन घेतलं मी. हरिओम ताई. हरिओम. माझे पाय खूप दुखत होते, खूपच जास्त दुखत होते. म्हणजे महिन्यापासून म्हणजे इमॅजिन करायची पण गरज पडली नाही. तुमच्या पहिल्या वाक्यापासूनच पाय असे हलके हलके जाणवायला लागले, तळपाय माझे. नाहीतर मला असं वाटतं की कोणीतरी दगड बांधला, एवढे जड होतात माझे पाय, तळपाय. ओके. हे हे तुम्ही एनर्जी घेता ना जेव्हा युनिव्हर्समधनं, तेव्हा खरंच तुमचं हिलिंग होत असतं. ठीक आहे. चलो. ज्यांना कोणाला कोर्समध्ये इंटरेस्ट असेल, ज्यांना कोर्स करायचा असेल, तर माझा नंबर मी तुम्हाला चॅटमध्ये देते. यू कॅन मेसेज मी ऑन व्हॉट्सअप. यू कॅन कनेक्ट टू मी. किंवा जिथे तुम्ही ॲड पाहिले तिथे माझा नंबर असेलच. ओके. चलो. सी यू. थँक यू फॉर जॉइनिंग. थँक यू. थँक यू. बाय. बाय.